Hello students, welcome to the next lecture. This is the lecture number 12. Actually in the last lecture we have covered the thermal power plant. Okay, now next power plant is nothing but the nuclear power plant. Now in this lecture actually we are going to discuss about the nuclear power plant and what are the discussion important from the exam point of view. Okay, so let's start this lecture. Now see here, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि थर्मल पॉवर प्लांट जर तुम्ही ॲक्च्युली कम्पेअर जर केले तर सी हिअर जी वॉट एव्हर ॲक्च्युली बघा कोणती पण रिक्वायरमेंट ज्यावेळेस आपण बघतोय जिथं आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतोय तिथं आपण मेजरली जो आपला फॅक्टर कन्सिडर केला जातो दॅट इज नथिंग बट दी इकॉनॉमी. ओके, इकॉनॉमी फॅक्टर आपण काय करत असतो, कन्सिडर करत जात असतो. मग आता जर न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि थर्मल पॉवर प्लांट म्हणजेच आता थर्मल पॉवर प्लांट जर बघितलं तर थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण हाऊ वी आर गेनिंग दी एनर्जी, आपल्याला एनर्जी कुठनं भेटत होती, ॲक्च्युली वी आर युटिलायझिंग दी एनर्जी ऑफ दी फॉसिल फ्यूल. ओके, फॉसिल फ्यूलची एनर्जी आपण काय करत होतो, युटिलाइज करत होतो इन ऑर्डर टू कन्वर्ट दी वॉटर इंटू स्टीम. बरोबर, वॉटरला स्टीममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण यूज करत होतो. राईट, नाव सी हिअर इन थर्मल पॉवर प्लांट ॲक्च्युली वी आर गोइंग टू यूज दी न्यूक्लिअर एनर्जी ओव्हर हिअर. अँड जर तुम्ही युनिट कॉस्ट जर बघितली, इफ यू वॉन्ट टू प्रोड्यूस दी 1 किलोवॅट हॉवर इलेक्ट्रिसिटी, वॉट आय एम सेइंग, इफ यू वॉन्ट टू प्रोड्यूस the 1 kilowatt hour electricity, then whatever the cost required to nuclear power plant, it will be less as compared to the thermal power plant. Okay, हे लक्षात ठेवायचे फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू की जी कॉस्ट जी असणार आहे फॉर द न्यूक्लिअर पॉवर प्लांट इन ऑर्डर टू प्रोड्यूस द सेम अमाउंट ऑफ द इलेक्ट्रिसिटी, इट विल बी लेस ॲज कम्पेअर टू द थर्मल पॉवर प्लांट. ओके, दिस इज द कंपॅरिझन की न्यूक्लिअर पॉवर प्लांटला आपल्याला काय लागणार आहे, कमी अमाऊंट लागणार आहे, दॅट मीन्स कमी पैसे लागणार आहे ॲज कम्पेअर टू द थर्मल पॉवर प्लांट टू प्रोड्यूस द सेम अमाऊंट ऑफ द इलेक्ट्रिसिटी. ओके, इन ॲडिशन न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं जर आपण यूज केलं तर आपल्याला कोणकोणते बेनिफिट होणार आहे. ओके, इन ॲडिशन जर आपण जर बघितलं, व्हॉट आर दी मेजर ॲडव्हांटेजेस ऑफ दिस न्यूक्लिअर पॉवर प्लांट, दी प्रॉब्लेम असोसिएटेड with the environment pollution. Okay, problem associated with the environment pollution. आता बघा, if you are using the thermal power plant to produce the electricity, obviously there will be the pollution. Why? Because you are combusting that fossil fuel, and from fossil fuel there will be generation of the fuel gases, and you are utilizing the heat energy of that fuel gases. Okay, and after the utilizing the heat energy of that fuel gases, you are just exhausting that gases into the environment with the help of the chimneys. Okay, आपण ते बघितलं होतं ज्यावेळेस आपण थर्मल पॉवर प्लांट डिटेलमध्ये बघितलं होतं. बरोबर, सो ऑलवेज देर इज अ प्रॉब्लेम रिगार्डिंग दी एन्व्हायरमेंट पोल्युशन वेन यू आर युजिंग दी थर्मल पॉवर प्लांट, बट इफ यू आर युजिंग दिस न्यूक्लिअर पॉवर प्लांट दिस प्रॉब्लेम विल बी डिस्कार्टेड. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण सांगू शकतो की देर इज ऑल्सो माइन सेफ्टी. ओके, माइन सेफ्टी बघा, ज्यावेळेस तुम्ही थर्मल पॉवर प्लांट यूज करताय ऑब्वियसली देर विल बी अ रिस्क इन दी मायनिंग. ओके, कारण तुम्हाला कोल ज्यावेळेस यूज करायचा ऑब्वियसली देर विल बी दी मायनिंग विल कम्स इन टू दी पिक्चर, अँड ऑब्वियसली देर विल बी दी रिस्क असोसिएटेड विथ दिस मायनिंग. बट इफ यू आर युजिंग दिस न्यूक्लिअर power plant, obviously you are eliminating the mine risk. Okay, or you can say you are gaining this mine safety. Right, त्याच्यानंतर नेक्स्ट मी काय म्हणू शकतो, दी फ्युअल ट्रान्सपोर्टेशन. ओके, आता फ्युअल ट्रान्सपोर्टेशन जर बघितलं तर आर मच लेस सेवियर इन अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. ओके, न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जर बघितलं तर आपल्याला जे फ्यूल आपण ट्रान्सपोर्ट करत असतो, मग फॉर एक्झाम्पल इन द केस ऑफ द थर्मल पॉवर प्लांट जर तुम्ही बघितलं तर यू आर युटिलायझिंग द नॅचरल गॅसेस ऑर ऑइल्स यू आर युजिंग, ऑर यू आर युटिलायझिंग द कोल. ओके, सो देर इज अ रिस्क असोसिएटेड विथ, अँड इट्स नॉट दॅट मच easy to transport. Okay, but if you see in the nuclear power plant there is a very less severe risk when you are transporting the fuel. Okay, then again we can say we are also saving the considerable amount of the fossil fuel. Okay, we are also saving the considerable amount of fossil fuel. Okay, obviously you know that these fossil fuel are not infinite, they are also we are consuming this fossil fuel, but this fossil fuel have some end. Okay, so this fossil fuel we are saving when you are using the nuclear power plant.
but if you see there are some people who are saying that a nuclear power plant is a risky one. Okay, आज पण काही अशा thoughts आहेत की nuclear power plants is a risky one as compared to the thermal power plant related to the nuclear safety. Okay, see here, ज्यावेळेस तुम्ही nuclear energy use करता, obviously there is a different types of reactions happening over there. तिथं काय होतं आहे, number of reactions are happening there which are releasing the energy over there, right? So nuclear safety is one of the problem associated with these nuclear power plant, because this nuclear risk is not there in the thermal power plant, but it is associated with the nuclear power plant. Okay, then again there will be a radioactive waste disposal. Okay, ऑब्वियसली ज्यावेळेस तुम्ही न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये जे न्यूक्लिअर एनर्जी यूज झाल्यानंतर त्याचं जे काही वेस्ट तयार होणार आहे ते तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये इलिमिनेट करणार आहे, डिस्कार्ड करणार आहे, आणि एन्व्हायरमेंटमध्ये देर विल बी अ पोल्युशन बिकॉज ऑफ दिस रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट डिस्पोजल. ओके, आणि ऑब्वियसली त्याच्यापासून देर इज ऑल्सो अ डेंजर टू द ह्युमन फ्रॉम दॅट रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल, राईट? And again you can say there is the nuclear weapon proliferation is there. Okay, so these are the some problems associated with the nuclear power plant, and above in the yellow color you can say these are nothing but the advantages of the nuclear power plant over the thermal power plant. Okay, so always there are advantage, always there are the disadvantage, but we should consider whatever we require. Okay, आपल्याला काय important आहे, आपल्याला cost to benefit analysis always is there, so we always go towards where we have the more benefit and less disadvantages. Okay, so these are the some comparison between the thermal power plant and nuclear power plant. Now before enter into the nuclear power plant, आता nuclear power plant actually काय आहे, कसा वर्क करतोय, त्याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट आहे, बिफोर एंटरिंग इनटू दॅट आय वॉन्ट टू फॅमिलियर यू विथ सम बेसिक्स, और आय वॉन्ट टू रिकॉल यू सम बेसिक. ओके, आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट स्टार्ट करण्या अगोदर त्याच्यामध्ये बऱ्याच टर्मिनॉलॉजी यूज होणार आहे, तर त्या आपण काय करूया, अगोदर थोड्या रिकॉल करून घेऊया. त्या ऑलरेडी तुम्ही बघितल्या असेल किंवा काहींना माहीत पण नसतील. ओके, वी जस्ट रिकॉल दॅट टर्मिनॉलॉजीज. ओके, मी जर बेसिकपासून जर स्टार्ट केलं, इफ आय स्टार्ट फ्रॉम द बेसिक, व्हॉट आय कॅन से दॅट ऑल मॅटर इज कंपोज्ड ऑफ द all matter is composed of atoms. Okay, you know that all the matters are composed of atoms, की प्रत्येक जो मॅटर युनिवर्समध्ये बनलेला आहे त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल कोणता आहे, इट इज नथिंग बट द ॲटम. हे सगळ्यांना माहीत आहे, बरोबर? आता बघा हे ॲटमचं स्ट्रक्चर जर आपण जर बघितलं, आता बघा मी तुम्हाला बेसिक हळूहळू कुठं घेऊन जातो, न्यूक्लिअर पॉवर प्लांटकडे घेऊन जातोय. त्यासाठी जे बेसिक आहे ते मी तुम्हाला इथं काय करतो, डिस्कस करतो. ओके, सी हिअर, आता बघा हा जो ॲटम आहे, प्रत्येक मॅटरचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे ॲटम, याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतं. ओके, देर इज अ पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. ओके, अँड नेक्स्ट आपण काय म्हणू शकतो, देर इज अ निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन मूव्हिंग इन द ऑर्बिट. ओके, मूव्हिंग इन द ऑर्बिट. आता बघा ॲटम आहे, ॲटममध्ये मी तुम्हाला दोन सांगितलं आहे काय, की एक पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असणार आहे आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन मूव्हिंग अराउंड दिस न्यूक्लियस. ओके, सी हिअर, आता तुम्हाला माहीत आहे की सपोज दिस इज अ न्यूक्लियस अँड अराउंड दिस देर आर दी नंबर ऑफ ऑर्बिट्स. ओके, अँड अगेन देर आर दी नंबर ऑफ ऑर्बिट्स डिपेंड ऑन दी व्हॉट एलिमेंट्स यू आर लुकिंग इन टू. ओके, सी हा काय आहे, न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय असणार आहे, ऑब्वियसली इन दी न्यूक्लियस देर विल बी सम amount of the proton and some amount of neutron will be there. Okay, आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन काय आहे, प्रोटॉन इज नथिंग बट दी पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स अँड दिस न्यूट्रॉन इज नथिंग बट दी न्यूट्रल पार्टिकल. ओके, तुम्हाला माहिती आहे की प्रोटॉनवरची चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज, आणि न्यूट्रॉनवरती कोणता असतो, दिस इज अ न्यूट्रल वन. ओके, हा न्यूट्रॉन जो आहे न्यूट्रल आहे, सो दॅट्स वाय वी आर कॉलिंग इट ॲज अ न्यूट्रॉन्स. ओके, आणि इलेक्ट्रॉन जे आहे, तर इलेक्ट्रॉन याच्या जो ऑर्बिट आहे, ऑर्बिटमध्ये काय होणार आहे, मूव्ह होत असणार आहे, बरोबर, अराउंड दिस न्यूक्लियस. ओके, मग आता हे इलेक्ट्रॉनवरती कोणतं आहे, निगेटिव्हली चार्ज आहे, प्रोटॉनवरती कोणतं आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि न्यूट्रॉनवरती देर इज अ न्यूट्रल. ओके, म्हणजेच आपल्यासाठी हे तीन पार्टिकल खूप इम्पॉर्टंट आहे, कोणकोणते, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ओके, नेक्स्ट बघा, आता ॲटम जर बघितला तर ॲटम ॲज अ होल इज अ इलेक्ट्रॉनिकली न्यूट्रल. ओके, जो ॲटम आहे तो काय असतो, न्यूट्रल असतो. का, कारण जेवढे अमाऊंट ऑफ प्रोटॉन तुमच्या ॲटममध्ये असणार आहे, इथं बघा आता हा जर ॲटम जर तुम्ही जर कन्सिडर केला, तर इन दिस ॲटम इथं जर बघितलं तर दिस इज अ न्यूक्लियस. ओके, आणि या न्यूक्लियसमध्ये काय असणार आहे, प्रोटॉन विल बी देअर अँड अराउंड दिस न्यूक्लियस देर विल बी इलेक्ट्रॉन विल बी देअर. आता बघा चार्ज कन्सिडरेशन जर तुम्ही केलं, तर चार्ज कन्सिडरेशनवरनं मी काय सांगू शकतो,
जातो की न्यूट्रॉनवरती तर कोणता चार्ज नाही, पण प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, बरोबर. मग आता जर आपण पूर्ण ॲटमला जर कन्सिडर केलं ॲज अ ॲटम, मी जर पूर्ण ॲटमला जर कन्सिडर केलं आणि इथं जर बघितलं की नंबर ऑफ प्रोटॉन्स विल बी इक्वल टू, आपण ऑब्झर्वेशन काय आहे आपलं की नंबर ऑफ प्रोटॉन विल बी इक्वल टू नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन. मला सांगा, जर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन जर इक्वल असतील आणि याच्यावरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, याच्यावरती जर निगेटिव्ह चार्ज असेल, तर एकमेकाला काय करतील, ऑब्वियसली दे विल बॅलन्स इच अदर. सो आय एम सेइंग ॲटम ॲज अ होल जर तुम्ही कन्सिडर करत असाल, इफ यू आर कन्सिडरिंग ॲटम ॲज अ होल is electronically neutral, okay, is electronically neutral, okay. Karan because proton will be equal to the electron, and you know that on the proton there is a positive charge, on the neutron there will be electron there will be negative charge, right. This was the basic about the atom. Now if you move forward, the number of protons जे असतात, actually we are defining here two terms. One is nothing but the atomic number. This atomic number is generally denoted by the letter Z, okay. Atomic number जो आहे त्याला आपण generally Z ने denote करतो. आणि next we are defining the mass number. This mass number actually we are defining with the help of the letter A. Clear? Now what is this atomic number and what is this mass number? See, तुमचा जो ॲटम आहे, कोणता पण मॉलिक्युल, सपोज फॉर एक्झाम्पल मी जर हायड्रोजन कन्सिडर केला तर हायड्रोजनमध्ये किती नंबर ऑफ प्रोटॉन्स आहे, किंवा मी कार्बन कन्सिडर केला तर कार्बनच्या ॲटममध्ये किती नंबर ऑफ प्रोटॉन्स आहे, किंवा कोणता पण तुम्ही इलेमेंट जर कन्सिडर करत असाल तर त्या इलेमेंटच्या ॲटममध्ये हाऊ मच नंबर ऑफ प्रोटॉन्स आर देअर इन द न्यूक्लियस, दॅट इज नथिंग बट युअर ॲटॉमिक नंबर, ओके. सो आय एम सेइंग हिअर द ॲटॉमिक नंबर Z इज नथिंग बट द नंबर ऑफ प्रोटॉन्स, ओके. किती नंबर ऑफ प्रोटॉन आहे त्यालाच तुम्ही काय म्हणणार, यू विल call it as a atomic number. Next, this mass number is nothing but the number of proton. This number of proton plus number of neutron, okay, plus number of neutron. म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मास नंबर माहीत असेल, तुम्हाला जर नंबर ऑफ न्यूट्रॉन माहीत असेल, तर तुम्ही मास नंबरमधनं ह्याचा नंबर ऑफ न्यूट्रॉन जर मायनस केलं तर तुम्हाला काय भेटेल, नंबर ऑफ प्रोटॉन्स भेटेल. आणि हे नंबर ऑफ प्रोटॉन्सच काय आहे तुमचं, इट इज नथिंग बट द ॲटॉमिक नंबर. क्लिअर झालं? याला व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण याचं पुढं खूप यूज होणार आहे, ओके. कारण आपण पुढं न्यूक्लिअर रिॲक्शन बघणार आहे, देर विल बी यूज ऑफ दिस वन, ओके. सो दिस इज द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर. दिस ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड दिस मास नंबर इज नथिंग बट द नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन, ओके. नेक्स्ट इफ आय मूव फॉरवर्ड, आता जो ॲटॉमिक नंबर आहे किंवा मास नंबर आहे त्याला तुम्ही केमिकली कसं रिप्रेझेंट करता. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जसं म्हणलं की हायड्रोजन आहे किंवा तुमच्याकडे कार्बन आहे, हे जे इलेमेंट आहे याला तुम्ही रिप्रेझेंट कसं करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की तुमच्याकडे झेड इलेमेंट आहे, कोणता इलेमेंट आहे, झेड इलेमेंट आहे किंवा एक्स इलेमेंट आहे, तर मग त्याला रिप्रेझेंट कसं करणार. सपोज फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे जर एक्स इलेमेंट असेल, कोणता इलेमेंट आहे, लेट्स से की तुमच्याकडे काय आहे, एक्स इलेमेंट आहे, बरोबर. सपोज फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे जर एक्स इलेमेंट असेल, लेट्स से दिस इज अ एक्स इलेमेंट, तो काही पण असू शकतो, इट कॅन बी अ कार्बन, इट कॅन बी अ हायड्रोजन, तुमचा जो पिरियोडिक टेबलमधला कोणता पण इलेमेंट असू शकतो. मग आता जे ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर जे रिप्रेझेंट केले जातात, दी ॲटॉमिक नंबर इज रिप्रेझेंटेड बाय दी झेड अँड मास नंबर रिप्रेझेंटेड बाय ए. आपण आत्ताच बघितलं, बरोबर. तर त्याला केमिकल फॉर्म्युलामध्ये रिप्रेझेंट करताना आपण कसं रिप्रेझेंट करणार, वी गिव दी झेड सफिक्स ओव्हर हिअर अँड ए ओव्हर हिअर, बरोबर. असं जर तुम्हाला केमिकल फॉर्म्युला मी जर दिला तर त्याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ एक्स एक इलेमेंट आहे, एक्स काय आहे, एक इलेमेंट आहे की ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, झेड आहे, आणि ज्याचा मास नंबर किती आहे, त्याचा मास नंबर ए आहे. क्लिअर? किंवा याला जनरली असं पण रिप्रेझेंट केलं जातं, एक्स आणि त्याला जे ए आणि झेड जो सफिक्स आणि सुपरस्क्रिप्ट आहे तो एकाच डायरेक्शनला किंवा एकाच साईडला शो केला जातो, लाईक दिस, ओके. तर अशा प्रकारे तुम्ही पण रिप्रेझेंट करू शकता. क्लिअर झालं? ओके. Next I want to discuss with you some chemical formulas which are important from the nuclear reaction. Nuclear point of view काही important मी आता इथे रिप्रेझेंट करतो. फॉर एक्झाम्पल सपोज फर्स्ट आय वॉन्ट टू रिप्रेझेंट दी हायड्रोजन, ओके. हायड्रोजन मी जर तुम्हाला म्हणत असेल तर हायड्रोजन जनरली रिप्रेझेंट कसा केला जातो, H11. आता बघा, मी जर हायड्रोजनला केमिकली जर असं जर रिप्रेझेंट केलं, H सफिक्स 1 अँड सुपरस्क्रिप्ट 1 असं जर रिप्रेझेंट केलं तर याचा अर्थ काय होतो मला सांगा. सुपरस्क्रिप्टला काय असणार आहे, झेड. दिस झेड इज नथिंग बट वॉज दिस झेड, हा काय असणार आहे, झेड, आणि हा काय असणार आहे, ए. मग मला सांगा, हा जर झेड असेल तर हा काय असणार आहे, नंबर ऑफ प्रोटॉन, आणि हा जर ए असेल तर हा काय असणार आहे, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन, ओके. मग मी जर इथं जर मला लिहायचं असेल तर मी काय म्हणू शकतो, दॅट इज नथिंग बट दी, हा जो हायड्रोजन ॲटम आहे याच्यामध्ये 1 काय आहे, प्रोटॉन आहे, प्लस याच्यामध्ये काय
आहे 0 न्यूट्रॉन आहे. आता बघा ह्या मास नंबर आणि ॲटॉमिक नंबरवरनं मला न्यूट्रॉन कसा कळला बघा. या मास नंबरमध्ये काय आहे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आणि या झेडमध्ये काय आहे नंबर ऑफ प्रोटॉन्स. मग याच्यामधनं जर मी प्रोटॉन मायनस केलं तर मला काय भेटेल नंबर ऑफ न्यूट्रॉन भेटेल. पण इथं काय दोन्ही पण काय आहे 1 1 आहे. मग 1 मधनं 1 गेला काय उरला 0. सो इट विल बी हॅव 0 न्यूट्रॉन प्लस 1 इलेक्ट्रॉन. काय असणार आहे 1 इलेक्ट्रॉन. आता हे मी केमिकल कॉम्पोजिशन का सांगतो बिकॉज इट इज इम्पॉर्टंट फ्रॉम दी न्यूक्लिअर रिॲक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके क्लिअर झालं. हा फक्त एकच आयटम असा आहे, हा हायड्रोजन हा एकच आयटम असा आहे की ज्याच्यामध्ये काय आहे 0 न्यूट्रॉन्स आहे. ओके दिस इज द एक्सेप्शन. एक हायड्रोजन एक असा आयटम आहे की ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन काय आहे 0 अमाऊंटमध्ये आहे. ओके नेक्स्ट मी याचे काही आयसोटोप्स तुम्हाला सांगतो. आता व्हॉट इज मीन बाय द आयसोटोप्स दॅट विल सी लॅटर. ड्यूटोरियम. ओके ड्यूटोरियम नेक्स्ट मी तुम्हाला इलेमेंट रिप्रेझेंट करतोय. हा ड्यूटोरियम जनरली रिप्रेझेंट केला जातो अशा प्रकारे H12. आता बघा याचा काय अर्थ झाला. ऑब्वियसली हा 1 काय असणार आहे दिस विल बी दी ॲटॉमिक नंबर झेड अँड दिस 2 विल बी नथिंग बट दी मास नंबर दॅट इज नथिंग बट दी ए. म्हणजे याच्यात काय असणार आहे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आणि याच्यामध्ये काय असणार आहे ओनली प्रोटॉन. क्लिअर झालं. मग याच्यावरनं मी केमिकल कॉम्पोजिशन कसं लिहू शकतो बघा. याच्यामध्ये किती नंबर ऑफ प्रोटॉन असणार आहे ऑब्वियसली 1 प्रोटॉन विल बी देअर प्लस 1 न्यूट्रॉन विल बी देअर अँड प्लस 1 इलेक्ट्रॉन विल बी देअर. ओके हे लक्षात ठेवायचं की याचं हायड्रोजनचं केमिकल कॉम्पोजिशन काय आहे ड्यूटोरियमचं काय आहे. ओके एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके आता हायड्रोजन बघितला ड्यूटोरियम बघितला. नेक्स्ट वी वॉन्ट टू डिस्कस दी हेलियम. ओके हेलियम नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे. आता बघा हेलियमचं जे केमिकल कॉम्पोजिशन आहे इट इज जनरली रिटन ॲज 2 and 4 ओव्हर हिअर. ऑब्वियसली आता बघा हा 2 काय असणार आहे ऑब्वियसली इट विल बी ॲटॉमिक नंबर झेड. ओके आणि याच्यामध्ये काय असणार आहे झेड इज नथिंग बट दी नंबर ऑफ प्रोटॉन आणि हा 4 काय असणार आहे दिस 4 इज नथिंग बट दी मास नंबर आणि ऑब्वियसली याच्यामध्ये काय असणार आहे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. मग याच्यावरनं मी हेलियमचा केमिकल कॉम्पोजिशन काय लिहू शकतो देर विल बी 2 नंबर ऑफ. ओके काय असणार आहे 2 नंबर ऑफ प्रोटॉन प्लस 2 नंबर ऑफ न्यूट्रॉन प्लस 2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके दिस हायड्रोजन ड्यूटोरियम अँड हेलियम दिस इज इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके आता नेक्स्ट आता मी तुम्हाला बघा एक स्टेटमेंट वापरलं होतं काय की हे सगळे ड्यूटोरियम वगैरे जे आहे ते काय आहे हायड्रोजनचे आयसोटोप्स आहे. ना व्हॉट इज मीन बाय द आयसोटोप बघा दिस इफ युअर ॲटम असा एक कोणता तरी ॲटम आहे एक ॲटम आहे दॅट ॲटम हॅविंग दी सेम नंबर ऑफ प्रोटॉन. ओके सेम नंबर ऑफ प्रोटॉन एक ॲटम आहे की त्याचं केमिकल कॉम्पोजिशन असं आहे की त्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ प्रोटॉन आहे हॅव सिमिकल केमिकल हॅविंग similar chemical and physical properties. Okay similar chemical and physical properties similar chemical and physical property but different number of masses आता याचा अर्थ काय होतो बघा masses means nothing but the mass number. हा masses म्हणजे मला काय म्हणायचं आहे मास नंबर दॅट इज नथिंग बट दी ए आणि इथं सेम नंबर ऑफ प्रोटॉन म्हणतोय. नंबर ऑफ प्रोटॉन काय असतं इट इज नथिंग बट दी ॲटॉमिक नंबर. म्हणजेच मी दुसऱ्या लँग्वेजमध्ये काय म्हणू शकतो ॲटम विच हॅविंग सेम नंबर ऑफ दी ॲटॉमिक नंबर विच हॅविंग दी सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर दॅट विल बी कॉल्ड ॲज अ आयसोटोप. असं जर ॲटम असेल तर इट विल बी कॉल्ड ॲज द आयसोटोप्स. ओके आता इथं लक्ष द्या बघा ड्यूटोरियम आणि हायड्रोजनमध्ये बघितलं तर तुमचा ॲटॉमिक नंबर किती आहे ॲटॉमिक नंबर जर इथं बघितलं तर इथं पण 1 आहे आणि इथं बघितलं तर इथं पण 1 आहे. म्हणजेच काय झालं त्याच्या ॲटॉमिक नंबर सेम झाले. पण मास नंबर जर बघितला तर इथं किती आहे 1 आहे आणि इथं मास नंबर बघितला तर 2 आहे. म्हणजेच काय ॲटम विच हॅविंग दी सेम नंबर ऑफ दी ॲटॉमिक नंबर बट इट इज हॅविंग दी डिफरंट मास नंबर इट विल बी कॉल्ड ॲज अ आयसोटोप. त्याला तुम्ही काय म्हणणार आयसोटोप. ओके या सिम्पल डेफिनेशन आहे विच आर इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके सो मी काय म्हणू शकतो ड्यूटोरियम is an isotope of हायड्रोजन. ओके मी क्लिअरली म्हणू शकतो आपण बघितलं की त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे सेम आहे आणि त्याचा मास नंबर काय आहे डिफरंट आहे. ओके नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे जो आपण न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये जो आपण ॲज अ आपला फ्यूल म्हणून ज्याला यूज करतो. जसं बघा तुम्ही थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये कोल असेल गॅसेस असेल किंवा ऑइल असेल नॅचरल ऑइल त्याला काय करत होते ॲज अ फ्यूल म्हणून तुम्ही यूज करत होते. बट जनरली आपण न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये जर बघितलं तर न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये आपण जनरली युरेनियम जनरली यूज ॲज अ फ्यूल. ओके युरेनियमला आपण फ्यूल म्हणून यूज करत असतो. आता जर नॅचरल युरेनियम जर तुम्ही जर बघितला इफ यू सी दिस नॅचरल युरेनियम इज कंपोज्ड ऑफ नॅचरल युरेनियम जर तुम्ही जर बघितला तो ॲक्च्युली प्युअर फॉर्ममध्ये नसतो. तर त्याच्यामध्ये 3 टाईपचे काय असतात युरेनियमचे आपल्याला डिफरंट आयसोटोप्स तिथं बघायला भेटतात. कोणकोणते आयसोटोप बघा जनरली नॅचरल युरेनियम जर बघितलं तर नॅचरल युरेनियममध्ये 99.28% कशाचं अमाऊंट असतं युरेनियम 238 92. ओके प्लस
प्लस 0.71% काय असतं त्याच्यामध्ये युरॅनियम 23592 आणि प्लस त्याच्यामध्ये काही स्मॉल अमाऊंटमध्ये दॅट इज नथिंग बट दी 0.006% युरॅनियम जो असतो दॅट इज 23492. आता बघा इथं क्लिअरली ऑब्झर्व करा. तुम्ही जर क्लिअरली ऑब्झर्व केला तर नॅचरल युरेनियम जो आहे, नॅचरल युरेनियम इज कंपोज्ड ऑफ दिस 3 युरेनियम टाईप. ओके, किंवा ह्या 3 आयसोटोप बसनं तुमचा काय बनलेला आहे, नॅचरल युरेनियम बनलेला आहे. आता आयसोटोप का म्हटलं मी, बघा इथं जर तुम्ही क्लिअरली जर ऑब्झर्व केलं तर याचे जे ॲटॉमिक नंबर आहे, दिस ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट दिस सेम, बट इथं जर बघितलं तर त्याचे जे मास नंबर आहे, मास नंबर इज अ डिफरंट वन. ओके, सी हिअर इज 238, इथं बघितलं 235, इथं जर बघितलं 234. दॅट मीन्स दिस नॅचरल युरेनियम इज कंपोज्ड ऑफ दिस 3 टाइप्स ऑफ द आयसोटोप्स. आयसोटोप काय म्हणतोय कळालं असेल का, कारण त्याचे तिघांचे जर बघितलं तर ॲटॉमिक नंबर काय आहे, सेम आहे, बट त्याचे मास नंबर काय आहे, इट इज अ डिफरंट वन. क्लिअर. सो this is about the natural uranium. Most of the isotopes asतात these do not appear in the nature. Okay, they are synthesized in the laboratory or in a nuclear reactor. Okay, आता इथं जर बघितलं तर हे ॲक्च्युली नॅचरली ऑकरिंग आयसोटोप्स आहेत, पण मोस्ट ऑफ दी जे आयसोटोप्स असतात these isotopes do not appear these isotopes do not appear in nature. Okay, हे जनरली नेचरमध्ये आयसोटोप्स आपल्याला आढळते नाही, पण we are performing number of reactions and then we form the different number of the isotope. Okay, in the laboratory. Okay, laboratory मध्ये आपण काय करत असतो, different number of isotopes फॉर्म करत असतो. ओके, दिस इज सम बेसिक. आणखी काही बेसिक आपल्याला बघायचं आहे, डिफरंट टाईपचे पार्टिकल आपल्याला बघायचे आहे. नेक्स्ट आय वॉन्ट टू डिस्कस विथ यू दी इम्पॉर्टंट पार्टिकल दॅट इज नथिंग बट दी पॉझिट्रॉन. ओके, नाउ व्हॉट इज दिस पॉझिट्रॉन. बघा जसं तुमचे इलेक्ट्रॉन आहे, जसं तुमचं न्यूट्रॉन आहे, जसे तुमचे प्रोटॉन आहे, तसंच हा पॉझिट्रॉन सुद्धा एक टाईपचा काय आहे, पार्टिकल काय आहे. ओके, it is nothing but the positively charged electron. Okay, it is nothing but the positively charged electron. पॉझिट्रॉन जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जात असेल, इट इज नथिंग बट दी पॉझिटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन. क्लिअर. याच्यावरती MCQ फॉर्म होऊ शकतो. अँड जनरली जो आपण पॉझिट्रॉनला रिप्रेझेंट करतो, तर पॉझिट्रॉनला रिप्रेझेंट करताना आपण इलेक्ट्रॉनला जसं निगेटिव्ह चार्जनं रिप्रेझेंट करतो, तसंच इथं पॉझिटिव्हला आपण पॉझिटिव्ह चार्जनं रिप्रेझेंट करतो. कसं रिप्रेझेंट करणार बघा, एक तर तुम्ही इलेक्ट्रॉन हॅविंग अ मास नंबर 0 अँड हॅविंग 1 नंबर ऑफ द प्रोटॉन. ओके, किंवा त्याला तुम्ही कसं रिप्रेझेंट करू शकता, E+, किंवा त्याला तुम्ही अनदर वेनं बीटा प्लस पण म्हणून रिप्रेझेंट करू शकता. ओके, जे पॉझिट्रॉन जे असतात त्याला आपण बीटा पार्टिकल किंवा बीटा प्लस म्हणून रिप्रेझेंट करू शकतो, किंवा E+ म्हणून रिप्रेझेंट करू शकतो, किंवा E हॅविंग मास नंबर 0 अँड हॅविंग दी व्हॉट वी आर सेइंग दी ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू 1. ओके, अशा प्रकारे तुम्ही पॉझिट्रॉन हा एक पार्टिकल आहे, इट इज नथिंग बट दी पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन, त्याला तुम्ही अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकता. ओके, नेक्स्ट मला जो इम्पॉर्टंट आहे फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ दॅट इज नथिंग बट दी न्यूट्रिनो. ओके, न्यूट्रिनो हा सुद्धा एक पार्टिकल आहे, सेम ॲज लाईक दी तुमचं इलेक्ट्रॉन असतील, त्याच्यानंतर तुमचे न्यूट्रॉन असेल किंवा प्रोटॉन असेल. ओके, दिस इज नथिंग बट दी टायनी इलेक्ट्रिकली न्यूट्रल, दिस इज नथिंग बट दी टायनी इलेक्ट्रिकली न्यूट्रल particle ejected along with the beta particle during nuclear fission. ओके, ज्यावेळेस तुमचं न्यूक्लिअर फिजन होत असतं त्यावेळेस बीटा पार्टिकल बाहेर पडत असतात, आणि जे बीटा पार्टिकल जे आहे तर बीटा पार्टिकलच्या सोबतच विथ दिस बीटा पार्टिकल तुमचे काही टायनी इलेक्ट्रॉनिकली न्यूट्रल तुमचे काही पार्टिकल बाहेर पडत असतात, दॅट इज नथिंग बट दी न्यूट्रिनो. त्या पार्टिकलला काय म्हटलं जातं, न्यूट्रिनो. ओके, हे सगळं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती MCQ फॉर्म होऊ शकतो. क्लिअर. नेक्स्ट बघा, आता हे न्यूक्लिअर फिजन काय आहे ते आपण पुढे डिस्कस करणार आहे. ओके, व्हॉट आर दिस बीटा पार्टिकल ते आपण पुढे बघूया. ओके, आता नेक्स्ट मी तुम्हाला जर काही केमिकल रिॲक्शनचं थोडं बेसिक जर सांगितलं, इफ आय वॉन्ट टू टेल यू सम बेसिक ऑफ दी न्यूक्लिअर रिॲक्शन्स. आता बघा, सपोज एक सिम्पल रिॲक्शन आपण घेऊया. लेट्स से सपोज की carbon is combining with the oxygen, this carbon is combining with this oxygen and forming what, CO2. आणि काय फॉर्म करतोय, CO2 फॉर्म करतोय. ओके, बेसिक रिॲक्शन आहे. आता बघा, याच्यामध्ये जो कार्बन आणि ऑक्सिजन आपण ज्याला कंबाईन केलेला आहे, ह्या जे पण तुम्ही कंपोनंट किंवा जे पण इलेमेंट कंबाईन करणार आहे त्याला आपण म्हणतो रिॲक्टंट. ओके, की जे एकमेकाबरोबर काय होणार आहे, रिॲक्ट होणार आहे. आणि हा जो तुम्ही नवीन कंपाऊंड जो फॉर्म करता, इट विल बी कॉल्ड ॲज अ प्रोडक्ट. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रोडक्ट होणार आहे. क्लिअर झालं. ज्यावेळेस मी रिॲक्टंट वर्ड वापरल याचा अर्थ ते काय होणार आहे, एकमेकाबरोबर रिॲक्ट होणार आहे, आणि त्याच्यापासून जे प्रोडक्ट फॉर्म होणार आहे दॅट विल बी कॉल्ड ॲज अ प्रोडक्ट. क्लिअर.
त्याच्यानंतर आता बघा केमिकल रिॲक्शनमध्ये जर बघितलं तर जनरली न्यूक्लिअर रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन हा याच्यामध्ये थोडासा स्लाईट काय आहे डिफरन्स आहे. ज्या न्यूक्लिअर रिॲक्शन आहे त्या तुमच्या केमिकल रिॲक्शन्स आहे बट देअर कॅरेक्टरिस्टिक आर सम वॉट डिफरंट. केमिकल रिॲक्शन जर बघितलं तर याच्यामध्ये मॉलिक्यूल काय होतोय ऑल्दो दी मॉलिक्युल्स आर चेंज ईच ॲटम पार्टिसिपेट ॲज अ होल ओके अँड रिटेन इट्स आयडेंटिटी. म्हणजेच मी काय म्हणतोय तुम्ही जर केमिकल रिॲक्शन जर बघितलं आता ही वरती तुम्हाला जी शो केलेली आहे इट इज नथिंग बट दी केमिकल रिॲक्शन. इथं बघा दी मॉलिक्युल्स काय होतंय मॉलिक्यूल चेंज झालेला आहे. म्हणजेच काय बघा इथं कार्बनचा मॉलिक्यूल होता इथं ऑक्सिजनचा मॉलिक्यूल होता पण जो तयार झालेला काय आहे कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्यूल आहे. पण बघा प्रत्येक जो आयटम आहे त्याची सेपरेट आयडेंटिटी आहे आणि ती आयडेंटिटी त्यांनी काय केलेली आहे रिटेन केलेली आहे. म्हणजे त्यांची आयडेंटिटी त्यांनी सांभाळलेली आहे. म्हणजे बघा इथं कार्बन कार्बन होता इथं पण कार्बन कार्बन आहे इथं ऑक्सिजन ऑक्सिजन होता इथं पण ऑक्सिजन ऑक्सिजन आहे. त्याच्या कोणत्याही ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये चेंज झालेला नाही आहे. क्लिअर. म्हणजेच काय केमिकल रिॲक्शनमध्ये जर बघितलं तर मॉलिक्युल्स गेटिंग चेंज ओके मॉलिक्युल्स आर चेंजिंग जे आता वरती दाखवलेली जे आहे कार्बन प्लस ऑक्सिजन इक्वल टू कार्बन डायऑक्साईड दिस इज नथिंग बट दी केमिकल रिॲक्शन. त्याच्यामध्ये मॉलिक्यूल काय झालेला आहे चेंज झालेला आहे. अँड ईच ॲटम मी काय म्हणू शकतो ईच ॲटम पार्टिसिपेट ॲज अ होल म्हणजे बघा कार्बन पूर्णपणे पार्टिसिपेट झालेला आहे आणि ऑक्सिजन पूर्णपणे काय झालेला आहे पार्टिसिपेट झालेला आहे. अँड रिटेन इट्स आयडेंटिटी त्यांनी त्यांची आयडेंटिटी काय केलेली आहे रिटेन केलेली आहे आयडेंटिटी. अँड याचं जर न्यूक्लियस जर बघितलं म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा कार्बनचं जे न्यूक्लियस असेल किंवा ऑक्सिजनचे जे न्यूक्लियस असेल तेच न्यूक्लियस इथं असणार आहे. म्हणजेच दोन ॲटम काय झालेले आहे इथं कंबाईन झालेले आहे त्यांचे न्यूक्लियस काय असणार आहे सेपरेट असणार आहे. म्हणजेच मी काय म्हणू शकतो की जर तुमच्या केमिकल रिॲक्शन जर होत असतील तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस आर डू नॉट चेंजिंग ओके न्यूक्लियस डू नॉट चेंज म्हणजे त्या रिॲक्शनमध्ये तुमचे न्यूक्लियस काय होत नाही चेंज होत नाही आहे. बरोबर. आता हे मी तुम्हाला केमिकल रिॲक्शनविषयी सांगितलं. आता आपल्याला याला काय करायचं आहे न्यूक्लिअर रिॲक्शन बरोबर कंबाईन करायचं आहे. बरोबर. न्यूक्लिअर रिॲक्शनविषयी मी जर बोललं इफ आय डिस्कस विथ यू रिगार्डिंग द न्यूक्लिअर रिॲक्शन जर न्यूक्लिअर रिॲक्शनविषयी जर बोललं तर न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये सम वॉट कॅरेक्टरिस्टिक आर डिफरंट ॲज कम्पेअर टू दी केमिकल रिॲक्शन ओके. इथं न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये बघितलं तर प्रोडक्ट्स डो नॉट हॅव दी रिॲक्टंट न्यूक्लिआय बट सम अदर न्यूक्लिआय. म्हणजेच काय तिथं बघा आपलं कार्बन प्लस ऑक्सिजनचा जो आणि कार्बन डायऑक्साईड जो फॉर्म होत होता तर याचा न्यूक्लियस काय होत होता सेम राहत होता किंवा त्याच्यामध्ये काही चेंज होत नव्हते. पण न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये जर बघितलं तर इन दिस न्यूक्लिअर रिॲक्शन जे प्रोडक्ट असणार आहे आता प्रोडक्ट काय आहे जे काही तुमचे फॉर्म होत आहे ओके दिस प्रोडक्ट डू नॉट हॅव दी रिॲक्टंट न्यूक्लिआय म्हणजे रिॲक्टंटचा जो न्यूक्लिआय आहे तोच तुमचा राहणार नाही तर त्याच्यामध्ये काय होणार आहे चेंज होणार आहे. बरोबर. बट सम अदर न्यूक्लिआय ओके. म्हणजेच काय होणार आहे की जो तुमचा रिॲक्टंटचा न्यूक्लिआय आहे त्याच्यामध्ये काही चेंज होऊन तुमचा प्रोडक्टचा न्यूक्लिआय फॉर्म होणार आहे. बरोबर. बट नंबर ऑफ न्यूक्लॉन्स विल बी सेम म्हणजेच याच्यामध्ये जेवढे फॉर एक्झाम्पल जर मी म्हणत असेल की ए प्लस बी इज इक्वल टू जर सी तुमची न्यूक्लिअर रिॲक्शन होत असेल तर मी काय म्हणू शकतो की एचा न्यूक्लियस आणि बीचा न्यूक्लियस आणि सीचा न्यूक्लियस हे काय असणार आहे वेगवेगळे असणार आहे. बट याचे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किंवा जे काही न्यूक्लियॉन्स असणार आहे तुमचे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन किंवा याचे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन ते दोघं ॲड होऊन याचे काय असणार आहे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असणार आहे. बरोबर. म्हणजे त्याचे न्यूक्लियॉन्स म्हणजे काही सेम चेंज होणार नाही. त्याचे नंबर ऑफ जे न्यूक्लिऑन्स असणार आहे आता ज्यावेळेस मी न्यूक्लिऑन्स म्हणतोय काय न्यूक्लिऑन्स तर त्याची नंबर ऑफ न्यूक्लिऑन्स म्हणजे काय प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन तर ह्या दोघांची प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची समेशन कशाचे असणार आहे ह्या प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनच्या इक्वल असणार आहे. ओके. म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स त्याचे सेम असेल बट जे न्यूक्लियस आहे ती न्यूक्लियस आता सेम राहणार नाही त्याच्यामध्ये काय होणार आहे चेंज होणार आहे. म्हणजेच मी तुम्हाला आणखी जर क्लिअर जर केलं इथं तर फॉर एक्झाम्पल आपण एक न्यूक्लिअर रिॲक्शन कन्सिडर करूया. सपोज फॉर एक्झाम्पल एक काय आहे तुमचा एक केमिकल इलेमेंट आहे ज्याचा मास नंबर A1 आहे आणि ज्याचा ॲटॉमिक नंबर Z1 आहे. तो कोणाबरोबर रिॲक्ट होतोय लेट्स तो बी इलेमेंट बरोबर रिॲक्ट होतोय की ज्याचा ॲटॉमिक मास काय आहे A2 आहे त्याचा ॲटॉमिक नंबर Z2 आहे आणि ते मिळून काय करताय ते मिळून तुमचे प्रोडक्ट फॉर्म करताय C आणि D ओके. C आणि D प्रोडक्ट फॉर्म करताय आणि Cचा ॲटॉमिक नंबर Z3 आणि याचा ॲटॉमिक नंबर Z4 आहे आणि Cचा ॲटॉमिक मास जो आहे तो A3 आहे आणि Dचा जो ॲटॉमिक मास A4 आहे. मग आता मला न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये काय कॅरेक्टरिस्टिक बघायला भेटती की Z1 प्लस Z2 विल बी इक्वल टू Z3 प्लस Z4 म्हणजेच काय याच्या नंबर ऑफ प्रोटॉनची समेशन आणि याच्या नंबर ऑफ प्रोटॉनची समेशन इक्वल असणार आहे. सिमिलरली याचा मास नंबरची समेशन दॅट इज रिॲक्टंट हे जे रिॲक्टंट आहे याच्या मास नंबरची समेशन विल बी इक्वल टू दी समेशन ऑफ दी मास नंबर ऑफ दिस प्रोडक्ट ओके. ह्या प्रोडक्टच्या मास नंबरच्या काय असणार आहे इक्वल असणार आहे. ही काय आहे एक न्यूक्लिअर रिॲक्शनची काय आहे कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके. आपण आत्तापर्यंत काय बघतोय जे बेसिक तुम्हाला रिक्वायर
असणार आहे की न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये, त्याच्याविषयीच काय करतोय, डिस्कस करतोय. ओके, नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे रेडिओ ॲक्टिव्ह डिके. ओके, नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे रेडिओ ॲक्टिव्ह डिके. ना व्हॉट इज मीन बाय दिस रेडिओ ॲक्टिव्ह डिके? आता बघा, जे तुमचे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल असतात, आता रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल म्हणजे काय की जे मोस्ट ऑफ द जे तुमचे आयसोटोप असतात दे आर ऑकर इन दी नेचर, जे पण नेचरमध्ये ऑकर होणारे मोस्ट ऑफ द आयसोटोप जे आहे, मोस्ट ऑफ द आयसोटोप ऑकरिंग इन दी नेचर, म्हणजे जसं आपण बघितलं युरेनियम. ओके, जे मोस्ट ऑफ दी आयसोटोप जे नेचरमध्ये ऑकर होता आर स्टेबल. ओके, बट तुम्ही जर एखादे एखादे काही न्यूक्लियस असे जर बघितले की दीज आर नॉट दी स्टेबल. ओके, मोस्ट ऑफ दी जे आयसोटोप नेचरमधले आहे ते तर स्टेबल आहे, बट काही जे आयसोटोप्स आहे बट सम आयसोटोप्स आर नॉट. ओके, सम आयसोटोप्स आर नॉट स्टेबल, म्हणजे नेचरमध्ये ऑकर होणारे जे काही आयसोटोप्स आहे त्याच्यामध्ये काही स्टेबल आहे, काही काय अनस्टेबल आहे किंवा वी आर सोईंग नॉट स्टेबल. ओके, मग आता हे जे स्टेबल जे नाही आहे, जे काही तुमचे आयसोटोप्स स्टेबल नाही आहे, विच आर नॉट स्टेबल, दे आर कंटिन्युअसली इमिटिंग द रेडिएशन. ओके, टिल दे आर नॉट गेटिंग द स्टेबल. ओके, दे आर कंटिन्युअसली इमिटिंग the radiation till they become stable. Okay, till they become stable. ओके, जोपर्यंत ते स्टेबल होत नाही ते काय होत आहे, कंटिन्युअसली काय करत आहे, रेडिएशन काय करताय, इमिट करताय, आणि जोपर्यंत त्यांचा न्यूक्लियस काय होत नाही, स्टेबल होत नाही. बरोबर, मग जे काही डिसइंटिग्रेशन होतं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक काय आहे तुमचा आयसोटोप आहे, हा काय एक आहे आयसोटोप आहे, आणि लेट्स से दिस आर दी अनस्टेबल आयसोटोप, हा काय आहे, एक अनस्टेबल आयसोटोप आहे. मग आता हा जर अनस्टेबल आयसोटोप असेल तर तो कंटिन्युअसली काय करणार आहे, रेडिएशन इमिट करणार आहे. ओके, मग हा कंटिन्युअसली जर रेडिएशन इमिट करत असेल तर ऑब्वियसली याचं काय होणार आहे, डिसइंटिग्रेशन होणार आहे. नाउ दिस डिसइंटिग्रेशन जे तुमचं कंटिन्युअसली होतं आहे, डिसइंटिग्रेशन इज नथिंग बट दी रेडिओ ॲक्टिव्ह डिके. ओके, यालाच आपण काय म्हणतो असतो, रेडिओ ॲक्टिव्ह डिके, कारण त्याचं काय होतं, डिके होतं आहे. बरोबर, दिस विल बी कॉल्ड ॲज अ रेडिओ ॲक्टिव्ह डिके. आणि हे जे काही आयसोटोप्स आहे की जे की रेडिओ ॲक्टिव्ह आहे, दिस रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप जे की काय आहे, कंटिन्युअसली काय करताय, रेडिएशन इमिट करताय. हे रेडिओ ॲक्टिव्ह जे आयसोटोप्स आहे याला आपण म्हणत असतो रेडिओ आयसोटोप्स, याला काय म्हणत असतो, रेडिओ आयसोटोप्स. ओके, हे असे जे काही की पॉईंट्स आहे दीज आर दी इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, मग आता तुम्ही म्हणशाल की हे जे रेडिएशन जे इमिट होत आहे, हे जे काही तुमचे अनस्टेबल आयसोटोप्स आहे जे कंटिन्युअसली रेडिएशन इमिट करताय, तर रेडिएशन इमिट करताय म्हणजे ॲक्च्युली काय इमिट करताय, तर ज्यावेळेस मी म्हणतोय की दे आर इमिटिंग दी रेडिएशन, हे रेडिएशन म्हणजे ॲक्च्युली काय आहे, दिस रेडिएशन इज नथिंग बट दी इट कॅन बी अल्फा पार्टिकल. जे रेडिएशन इमिट करताय ते इमिट करताना अल्फा पार्टिकल इमिट करू शकता किंवा बीटा पार्टिकलला इमिट करू शकता. ओके, ऑर दे आर इमिटिंग दी गॅमा रेडिएशन. ओके, म्हणजे जे रेडिएशन तुमचं इमिट होतं आहे ते काय, रेडिएशन इमिट होताना ॲक्च्युली जे रेज इमिट होत आहे ते रेजमध्ये तुमचे अल्फा पार्टिकल असू शकता, ऑर इट कॅन बी बीटा पार्टिकल, ऑर देअर कॅन बी अ गॅमा रेडिएशन, ऑर इट कॅन बी अ पॉझिट्रॉन डिके. ओके, किंवा पॉझिट्रॉनचं काय होऊ शकतं, तिचं रेडिएशन इमिट होऊ शकतं. बरोबर, किंवा ते तिथं काय होऊ शकतं, दे कॅन इमिट दी न्यूट्रॉन. ओके, ऑर दे कॅन इमिट दी न्यूट्रिऑन्स म्हणजे काय, ऑब्वियसली प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ओके, म्हणजेच एक अनस्टेबल आयसोटोप आहे जो काही रेडिएशन इमिट करतोय, तर हा रेडिएशन इमिट करताना हे जे ॲक्च्युली रेडिएशन तुमचं इमिट होतं आहे तर हे रेडिएशन काय असू शकतं, इट कॅन बी युअर अल्फा पार्टिकल, इट कॅन बी युअर बीटा पार्टिकल, इट कॅन बी गॅमा रेडिएशन, इट कॅन बी पॉझिट्रॉन डिके, ऑर इट कॅन बी न्यूट्रॉन ऑर न्यूट्रियन्स. ओके, काही पण त्याच्यामधनं इलिमिनेट होऊ शकतं आणि त्यालाच तुम्ही काय म्हणताय, रेडिएशन म्हणताय. ओके, आता इथं जर बघितलं तर ॲक्च्युली तुम्हाला पॉझिट्रॉन काय आहे ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, न्यूट्रॉन काय आहे, न्यूट्रिऑन काय आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. बरोबर, नेक्स्ट आपण जर डिस्कस केलं व्हॉट इज दिस बीटा अल्फा पार्टिकल, व्हॉट इज दिस बीटा पार्टिकल, ऑर व्हॉट इज दिस गॅमा रेडिएशन. ओके, विल डिस्कस वन बाय वन. सी हिअर, व्हॉट इज दिस बीटा अल्फा पार्टिकल, हे अल्फा पार्टिकल काय आहे, दिस अल्फा पार्टिकल आर नथिंग बट दी हेलियम न्यूक्लियाय. ओके, हे अल्फा पार्टिकल काय आहे, इट इज नथिंग बट दी हेलियमचे काय आहे, न्यूक्लियाय आहे. जो हेलियम तुमचा इलिमेंट आहे त्याचं काय आहे, न्यूक्लियस इलिमिनेट करता. म्हणजेच मी काय म्हणतोय की हेलियमचं जे न्यूक्लियसमध्ये जेवढे काही तुमचे प्रोटॉन आहे किंवा न्यूट्रॉन आहे तेवढंच ते काय करता, एक पार्टिकल इलिमिनेट करता, त्यालाच तुम्ही काय म्हणता, अल्फा पार्टिकल. ओके, दे आर इमिटेड बाय हेवियर रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लिया. ओके, हे अल्फा पार्टिकल कोण इमिट करणार किंवा हे अल्फा पार्टिकलचे रेडिएशन कोण देणार, जे काही तुमचे हेवियर रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लिया आहे. ओके,
हेवियर रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियाय, म्हणजे असा सबस्टन्स की ज्याचे जे न्यूक्लियस आहे ते काय हेवियर आहे, म्हणजेच काय म्हणू शकतो त्याचे प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनचे अमाऊंट काय आहे जास्त आहे, ते काय करणार आहे तुमचे हे अल्फा पार्टिकलला काय करणार आहे इमिट करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर प्लुटोनियमचं जर एक्झाम्पल जर घेतलं, प्लुटोनियमचा मास नंबर काय आहे 239 आणि त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो किती आहे 94. हा काय करतो, हा अल्फा पार्टिकलला काय करतो इमिट करत असतो किंवा अल्फा पार्टिकलचे रेडिएशन देत असतो. म्हणजेच तुम्ही एक जर प्लुटोनियमचा जर ॲटम जर कन्सिडर केला तर तो काय करणार कंटिन्युअसली अल्फा पार्टिकलला काय करणार आहे इमिट करणार आहे. मग आता अल्फा पार्टिकलला इमिट करतोय म्हणजेच काय करतोय तो हेलियमला इमिट करतोय आणि हेलियमला इमिट केल्यानंतर मी काय म्हणू शकतो की याचे जे प्रोडक्ट भेटणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे प्रोडक्ट तुमचा हेलियम असणार आहे ज्याचा मास नंबर 4 आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. मग याला इमिट केल्यानंतर या प्लुटोनियममधलं या हेलियमला मी काढून घेतल्यानंतर मला काय भेटणार आहे आय विल गॉट दी युरेनियम 235 अँड ॲटॉमिक नंबर 92. क्लिअर. दिस इज नथिंग बट दी न्यूक्लिअर रिॲक्शन, ज्याच्यामध्ये काय झालेली आहे ह्या प्लुटोनियमनं या हेलियमला काय केलेलं आहे रेडिएट केलेलं आहे किंवा हेलियमला इमिट केलेलं आहे, त्याच्यापासून आपल्याला हा प्रोडक्ट भेटलेला आहे युरेनियम 235-92. क्लिअर झालं. अल्फा पार्टिकल म्हणजेच काय की हेलियमचा एक न्यूक्लियस काय होतं इथनं इमिट होतोय किंवा तो काय होतो रेडिएट होतोय. क्लिअर. नेक्स्ट वी विल फोकस ऑन दिस बीटा पार्टिकल. व्हॉट आर दी बीटा पार्टिकल? अल्फा पार्टिकल तुम्हाला कळलं. आता व्हॉट इज मीन बाय दी बीटा पार्टिकल? बघा, बीटा पार्टिकल इज नथिंग बट दी इमिशन ऑफ दी इलेक्ट्रॉन. ओके, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे असा पार्टिकल की जो इलेक्ट्रॉन एवढा चार्जला काय करतोय इमिट करतोय आणि रेजिंग दी ॲटॉमिक नंबर अँड रेजेस ॲटॉमिक नंबर बाय 1. ओके, ॲटॉमिक नंबरला 1 काय करतो रेज करतो. म्हणजेच काय एक ॲटम आहे त्या ॲटममधनं एक इलेक्ट्रॉन निघून गेला आणि त्याच्यामध्ये एक प्रोटॉन काय झाला ॲड झालेला आहे. बरोबर, कारण ॲटॉमिक नंबर म्हणजे काय इट इज नथिंग बट द नंबर ऑफ प्रोटॉन. मग एक इलेक्ट्रॉन इमिट झाला आणि त्याच्यामध्ये एक नंबर ऑफ प्रोटॉन काय झाला ॲड होत असतो, ज्यावेळेस तुमचा बीटा पार्टिकल काय होतो इलिमिनेट होत असतो. क्लिअर. आणि मास नंबर जो आहे मास नंबर इज सेम. ओके, मास नंबर रिमेन्स सेम. क्लिअर होते तुम्हाला. बीटा पार्टिकल ज्यावेळेस इलिमिनेट होईल किंवा ज्यावेळेस तुमच्या एखादा पार्टिकल एका इलिमेंटमधून रेडिएट होईल त्यावेळेस तो काय रेडिएट करणार आहे एक इलेक्ट्रॉनला रेडिएट करणार आहे आणि एक प्रोटॉनला तिथं ॲड करणार आहे. दॅट मीन्स इट इज रेजिंग द ॲटॉमिक नंबर बाय 1. ओके, क्लिअर झालं. त्याच्यानंतर ज्यावेळेस इथनं रेडिएशन होणार आहे बीटा पार्टिकलचं रेडिएशन होणार आहे तर या बीटा पार्टिकलसोबतच तुमचे गॅमा रेडिएशन पण काय होणार आहे इमिट होणार आहे. बरोबर, ज्यावेळेस तुमचं बीटा पार्टिकल इमिट होता त्यावेळेस तुमचे गॅमा रेडिएशन पण तिथं काय होत असतं इमिट होत असतं. क्लिअर झालं. नाउ व्हॉट आर दिस गॅमा रेडिएशन? ओके, आता हे मी बऱ्याच वेळा सांगितलं की दिस गॅमा रेडिएशन आर गेटिंग इमिटेड ओव्हर द एअर. नाउ व्हॉट आर दिस गॅमा रेडिएशन? हे गॅमा रेडिएशन काय आहे? दिस गॅमा रेडिएशन आर नथिंग बट द पेनिट्रेटिंग फॉर्म ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, दिस इज नथिंग बट द पेनिट्रेटिंग फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, म्हणजे जे तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचाच एक पेनिट्रेटिंग फॉर्म आहे की जो काय करू शकतो सबस्टन्सला पेनिट्रेट करू शकतो. ओके, म्हणजे ह्या काय आहे एक वन टाईपच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजच आहे, पण अशा वेव्स की ज्याचा वेवलेंथ जी आहे ती काय आहे खूप शॉर्ट आहे. ओके, इट इज हॅव्हिंग दी शॉर्टेस्ट वेवलेंथ. ओके, शॉर्ट वेवलेंथ असल्यामुळे त्याची पेनिट्रेटिंग पॉवर काय आहे खूप जास्त आहे. ओके, अँड इट इम्पार्ट्स द हायेस्ट फोटॉन एनर्जी. ओके, इट इम्पार्ट्स हायेस्ट फोटॉन एनर्जी. ओके, म्हणजे त्याची एनर्जी काय असणार आहे फोटॉनची एनर्जी खूप जास्त असणार आहे. आता फोटॉन काय आहे दिस इज द बेसिक फ्रॉम द 11th 12th और 9th 10th. ओके, मग ते फोटॉनची एनर्जी त्याच्यामधली खूप जास्त असणार आहे आणि त्याची वेवलेंथ शॉर्ट असणार आहे. दॅट्स वाय इट इज हॅव्हिंग द हायेस्ट पेनिट्रेटिंग पॉवर. ओके, सो दिस इज अबाउट द गॅमा रेडिएशन. आता नेक्स्ट आपल्याला जे इम्पॉर्टंट डिस्कस करायचं आहे दॅट इज नथिंग बट द न्यूक्लिअर फिजन. ओके, न्यूक्लिअर फिजनला आपल्याला डिस्कस करायचं आहे. व्हॉट इज द ॲक्च्युअल फिजन प्रोसेस. ओके, न्यूक्लिअर फिजनला आपल्याला डिस्कस करायचं आहे. नाउ व्हॉट इज दिस न्यूक्लिअर फिजन? सी हिअर, दिस न्यूक्लिअर फिजन जे तुमचं होत असतं इट इज जस्ट बिकॉज ऑफ दी बंबार्डिंग विथ द हाय एनर्जी ऑफ द अल्फा पार्टिकल. ओके, आपण काय करत असतो एक सबस्टन्स आहे आणि या सबस्टन्सवरती अल्फा पार्टिकलला काय करत असतो बंबार्ड करत असतो. अल्फा पार्टिकलला याच्यावरती बंबार्ड केल्यानंतर याच्यामधनं परत काय होत असतं याच्यामध्ये हे दिस ॲक्च्युअल ॲटम गेट्स डिवाइडेड इंटू 2 नंबर ऑफ द ॲटम. ओके, हा जो ॲक्च्युअल जो ॲटम आहे तो नंबर ऑफ पार्टिकल्समध्ये काय करत असतो डिवाइड होत असतो. मग एका ॲटम जर तुमच्या नंबर ऑफ
ऑफ आयटम्समध्ये जर डिवाइड होत असेल तर दॅट प्रोसेस विल बी कॉल्ड एज फिजन, त्याला आपण काय म्हणत असतो, फिजन म्हणत असतो. बट नंबर ऑफ ॲटमला कंबाईन करून जर आपण एकच ॲटम जर फॉर्म करत असेल, एक मॉलिक्यूल फॉर्म करत असेल, तर दिस प्रोसेस विल बी कॉल्ड एज अ फ्युजन प्रोसेस. क्लिअर झालं व्हॉट इज द ॲक्च्युअल डिफरन्स बिटवीन द फिजन अँड फ्युजन. ही जी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये एका पार्टिकलपासून आपण नंबर ऑफ पार्टिकल्स फॉर्म करतोय, दॅट विल बी कॉल्ड एज अ फिजन. आणि ही जी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ आयटम्सपासून आपण एक आयटम किंवा एक मॉलिक्यूल फॉर्म करतोय, दॅट विल बी कॉल्ड एज अ फ्युजन. ओके, मग आता जे ॲक्च्युअली न्यूक्लिअर फ्युजन जे होत असतं तुमचं, दिस न्यूक्लिअर फ्युजन fission is caused by bombarding with high energy. It is bombarding with high energy alpha particle. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे की फिजन प्रोसेस जी होत असते न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये ती कशामुळे होत असते, इट इज बिकॉज ऑफ द बॉम्बार्डिंग ऑफ द अल्फा पार्टिकल. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. अल्फा पार्टिकल तुम्ही बॉम्बार्ड करू शकता, और यू कॅन बॉम्बार्ड दी प्रोटॉन. ओके, प्रोटॉनला तुम्ही काय करू शकता, तिथं बॉम्बार्ड करू शकता, किंवा तुम्ही ड्यूटेरियमला काय करू शकता, तिथं बॉम्बार्ड करू शकता, और यू कॅन बॉम्बार्ड दिअर दी एक्स रेज. ओके, एक्स रेजला तिथं बॉम्बार्ड करू शकता, किंवा यू कॅन बॉम्बार्ड दी न्यूट्रॉन्स. ओके, म्हणजे हे जे तुम्हाला मी इथं सांगतोय की अल्फा पार्टिकल किंवा प्रोटॉन किंवा ड्यूटेरियम किंवा एक्स रेज किंवा न्यूट्रॉन याच्यापैकी काही पण तुम्ही काय करणार, जो काही तुमचा पार्टिकलची तुम्हाला फिजन घडवून आणायचं आहे त्याच्यावरती तुम्ही काय करणार, बॉम्बार्ड करणार. लेट्स से मी काय करतोय, प्रोटॉनला बॉम्बार्ड करतोय, किंवा मी काय करतोय, न्यूट्रॉनला इथं काय करतोय, बॉम्बार्ड करतोय. मग न्यूट्रॉनला ह्या ॲक्च्युअल पार्टिकलवरती बॉम्बार्ड केल्यानंतर हा काय करणार आहे, याचे डिफरंट काय होणार आहे, प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट दी फिजन प्रोसेस. ओके, आता जनरली न्यूट्रॉन हा जनरली सुटेबल आहे. न्यूट्रॉन जो आहे इट इज द मोस्ट सुटेबल टू बॉम्बार्ड ओव्हर दिस पार्टिकल बिकॉज दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रॉन. ओके, न्यूट्रॉन काय आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे अँड रिक्वायर्ड दी नो हाय एनर्जी टू ओव्हरकम दिस रिपल्शन फ्रॉम दिस पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. म्हणजे बघा, हा जो तुमचा ओरिजिनल ॲटम असणार आहे, हा ओरिजिनल ॲटममध्ये काहीतरी न्यूक्लियस असणार आहे, आणि या न्यूक्लियस म्हणजे पॉझिटिव्ह काय असणार आहे, प्रोटॉन असणार आहे. हे न्यूट्रॉन ज्यावेळेस याच्यावरती बॉम्बार्ड आहे की होणार आहे की ह्या बॉम्बार्डिंगमुळं हे प्रोटॉन काय करणार आहे, रिपल्शन करणार आहे. टू ओव्हरकम दिस रिपल्शन देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ द हाय एनर्जी टू न्यूट्रॉन. ओके, त्याच्यामुळे न्यूट्रॉन जनरली बॉम्बार्डिंगसाठी काय आहे, सुटेबल आहे. ओके, जनरली जे तुमचे न्यूक्लिअर रिॲक्शन्स होत असतात, न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये जे तुमचे फिजन प्रोसेस होत असते, फिजन प्रोसेससाठी आपण कोणते पार्टिकलवरती फिजन करत असतो, तर जनरली हे जे पार्टिकलवरती आपल्याला बॉम्बार्डिंग करायचे आहे तर ते पार्टिकल जे चूज करत असतो, पण जनरली युरेनियम 233 और युरेनियम 235 किंवा प्लुटोनियम 239चा आपण काय करत असतो, यूज करत असतो इन ऑर्डर टू दी ॲज अ फ्यूल म्हणून आपण ह्या युरेनियमला 233, युरेनियम 235 किंवा प्लुटोनियम 239ला आपण काय करत असतो, यूज करत असतो. ओके, दिस इज इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. याच्यावरती न्यूट्रॉनचं बॉम्बार्डिंग करून, ह्या इलेमेंटवरती न्यूट्रॉनचं बॉम्बार्डिंग करून इजिली आपण काय करू शकतो, फिजन प्रोसेस घडवून आणू शकतो. ओके, तिथं जर बघितलं तर जे युरेनियम 238 किंवा थोरियम 232, प्लुटोनियम 240 आर दी फिजनेबल बाय द हाय एनर्जी. कारण हे जे तुमचे इथं जे हे जे मी युरेनियम 233, युरेनियम 235 किंवा प्लुटोनियम 239 हे जे इलिमेंट सांगितलेले आहे, हे कोणत्या पण एनर्जीच्या न्यूट्रॉननं काय होऊ शकता, फिजन प्रोसेस घडवून आणू शकता. इट कॅन बी caused fission by neutrons of all energy. ओके, बाय न्यूट्रॉन्स ऑफ ऑल एनर्जी. म्हणजे तुमची जे न्यूट्रॉनची एनर्जी आहे ती एनर्जीची काही रिक्वायरमेंट नाही की एनर्जी खूप हाय पाहिजे, की एक हाय अमाऊंट एनर्जी असलेल्या न्यूट्रॉननं जर मी ह्या युरेनियम 233वरती जर बॉम्बार्डिंग केली तरच त्याची फ्युजन प्रोसेस घडून येईल, असं काही नाही. ओके, कोणत्या पण एनर्जीचा जर न्यूट्रॉन असेल त्याला जर आपण याच्यावरती जर बॉम्बार्ड केलं तर त्याची आपण काय करू शकतो, फ्युजन प्रोसेस घडून आणू शकतो. बरोबर, पण जनरली तुम्ही जर युरेनियम 238 बघितलं, किंवा तुम्ही थोरियम 232 बघितलं, किंवा तुम्ही प्लुटोनियम 240 जर बघितलं, इन ऑर्डर टू कॉज दी फ्युजन प्रोसेस ऑफ दिस एलिमेंट देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ हाय एनर्जी. ओके, हाय एनर्जी न्यूट्रॉनची काय असते, तिथं हाय एनर्जी न्यूट्रॉनची गरज असते इन ऑर्डर टू कॉज दी फ्युजन प्रोसेस ऑफ दिस इलिमेंट. ओके, हे जे मी फ्यूल म्हणून सांगतोय ना इलिमेंट, हे यांची नावं काय करायची लक्षात ठेवायची. इन द एक्झाम दे कॅन आस्क ऑन क्वेश्चन ऑन दिस. ओके,
आता बघा आपण फ्युजन प्रोसेस कशी घडून आणतो बघा. जनरली आपण युरेनियम 235ला यूज करत असतो आणि युरेनियम 235ला यूज करताना कसं यूज करतो बघा. फॉर एक्झाम्पल मी जर युरेनियम 235 आणि हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर जर 92 हे जर इलेमेंट जर मी घेतला तर ह्या इलेमेंट मी वरती काय करणार, मी ह्या इलेमेंटवरती मी न्यूट्रॉनची बॉम्बार्डिंग करणार. आणि न्यूट्रॉनची बॉम्बार्डिंग म्हणजेच काय करतोय, मी याच्यामध्ये न्यूट्रॉनला ॲड करतोय विच इज हॅव्हिंग 1 ॲज अ ॲटॉमिक मास नंबर अँड इट इज नथिंग बट दी 0 ॲज अ ॲटॉमिक नंबर. ओके, मग याच्यावरती बॉम्बार्डिंग केल्यानंतर याचा जो मला प्रोडक्ट भेटणार आहे, याचा प्रोडक्ट मला काय भेटतो, ॲक्च्युली ज्यावेळेस मी हा न्यूट्रॉन याच्यावरती ॲड करतो तर न्यूट्रॉन ह्या युरेनियममध्ये ॲड केल्यानंतर हा युरेनियमची मला एक एक्साइटेड स्टेट भेटते, युरेनियमची एक एक्साइटेड स्टेट भेटते जे दॅट इज नथिंग बट दी युरेनियम 23692. ओके, आणि ही जी एक्साइटेड स्टेट आहे जनरली रिप्रेझेंटेड बाय दी स्टार मार्क, ही एक्साइटेड स्टेट आहे, दिस इज हॅव्हिंग दी हाय अमाऊंट ऑफ एनर्जी. आणि ही जी हाय अमाऊंट ऑफ एनर्जी आहे युरेनियम 236 इट गेट स्प्लिट इंटू नंबर ऑफ प्रोडक्ट. ओके, नंबर ऑफ प्रोडक्टमध्ये काय होणार आहे, स्प्लिट होणार आहे. मग ज्यावेळेस मी न्यूट्रॉनची याच्यावरती बॉम्बार्डिंग केली, ती पहिल्यांदा काय गेली, एक्साइटेड स्टेटमध्ये गेली आणि एक्साइटेड स्टेटमध्ये गेल्यानंतर त्याची फ्युजन प्रोसेस घडून आली. आणि फ्युजन प्रोसेस घेतल्यानंतर आपल्याला 3 प्रोडक्ट भेटतात. आणि 3 कोणकोणते प्रोडक्ट भेटतात, फर्स्ट प्रोडक्ट इज नथिंग बट दी झेनॉन 14054. त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रोडक्ट भेटतो इट इज नथिंग बट स्ट्रॉन्टियम 9438. ओके, अँड प्लस आपल्याला जो प्रोडक्ट भेटतो टू अमाऊंट ऑफ दी न्यूट्रॉन. ओके, 2 आपल्याला न्यूट्रॉनचे इथं काय भेटत आहे, ॲटम्स भेटत आहे किंवा मॉलिक्युल्स भेटतात. आणि हे मॉलिक्युल जे आपल्याला 2 न्यूट्रॉनचे मॉलिक्युल भेटलेलं आहे, हे परत जो दुसरा काही तुमचा युरेनियमचा आयटम असेल दॅट इज 23592 याच्यावरती काय होणार, बंबार्ड होणार. आणि याच्यावरती बंबार्ड झाल्यावर परत आपल्याला काय भेटणार, युरेनियम 23692. आणि परत त्याच्यामधनं काय होणार, हे ॲटम काय होणार आहे, तयार होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे ही काय आहे, एक सायकल आहे की कंटिन्युअसली ही सायकल, ही याला काय म्हणता तुम्ही, चेन रिॲक्शन, यालाच म्हणत असतं चेन रिॲक्शन. ही कंटिन्युअसली रिॲक्शन ऑकर होते का, कारण प्रोडक्ट इथं बघा, इथं रिॲक्शन झाल्यानंतर इथं जर बघितलं तुम्ही तर रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला एक्साइटेड स्टेट भेटली. एक्साइटेड स्टेटमधनं परत काय भेटलेलं आहे, हे प्रोडक्ट भेटलेलं आहे झेनॉन. हा काय भेटलेला आहे, झेनॉन इथं भेटलेला आहे. इथं स्ट्रॉन्टियम भेटलेला आहे, स्ट्रॉन्टियम इथं भेटलेला आहे, बरोबर. आणि परत 2 न्यूट्रॉन भेटलेले आहे. आता हे परत जे 2 न्यूट्रॉन आहे ते उरलेल्या युरेनियमवरती काय होणार, बंबार्ड होणार. आणि ती बंबार्डिंग झाल्यानंतर परत काय होणार, ही एक्साइटेड स्टेटमध्ये जाणार आणि परत हे आपल्याला काय भेटणार, प्रोडक्ट भेटणार. मग आता ही फ्युजन ज्यावेळेस ही प्रोसेस होत असते ना, ही जी काही टोटल सायकल इथं होत असते की जी चेन रिॲक्शन इथं घडते, त्याच्यामधनं हाय अमाऊंट ऑफ एनर्जी काय पडत असते, बाहेर पडत असते. आणि ही जी हाय अमाऊंट ऑफ एनर्जी जी बाहेर पडत असते, दिस एनर्जी वी आर युटिलायझिंग, ही हाय अमाऊंट ऑफ एनर्जी आहे. ह्या हाय अमाऊंट ऑफ एनर्जीचं आपण काय करतोय, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये ॲक्च्युली यूज करत असतो. ओके, आता त्याचा कसा यूज करतो, वी विल सी इट विथ द हेल्प ऑफ द ब्लॉक डायग्राम. ओके, त्याचा ब्लॉक डायग्रामच्या विथ द हेल्प आपण काय करूया, यूज करूया. ओके, इथं बघा, आता मी जर तुम्हाला न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टची जर ब्लॉक डायग्राम जर शो केली, इफ आय शो यू दी ब्लॉक डायग्राम ऑफ दिस न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट, त्याची न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टचं ॲक्च्युली बेसिक्स काय आहे किंवा फिलॉसॉफी काय आहे न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टची, तर बघा थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये आपण काय करत होतो, थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये जर बघितलं तर थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये आपण काय करत असतो, एक तुमचं जे काही फॉसिल फ्यूल आहे या फॉसिल फ्यूलचं काय करत असतो आपण, कंबशन करत असतो. आणि याला कंबशन केल्यानंतर, याचं फॉसिल फ्यूलचं कंबशन केल्यानंतर आपल्याला हीट एनर्जी भेटत असते, बरोबर. आणि या हीट एनर्जीचा आपण काय करत असतो, वॉटरला सप्लाय करत असतो. आणि या हीट एनर्जी वॉटरला सप्लाय केल्यानंतर त्याचं स्टीममध्ये कन्वर्ट होते. आणि या स्टीमचा आपण काय करत असतो, we are using this steam to move the shaft of this turbine. ओके, आणि टर्बाईनचं शाफ्ट मूव्ह झाल्यानंतर आपण त्या जनरेटरला कनेक्ट केलेला होता अँड वी आर प्रोड्युसिंग दी इलेक्ट्रिसिटी ओव्हर एअर, बरोबर. दिस इज द बेसिक ऑफ दिस थर्मल पॉवर प्लॅन्ट. पण आता न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये आता ॲक्च्युली फक्त काय आपण चेंज करतोय की ही जी हीट एनर्जी आपल्याला भेटते ना, दिस हीट एनर्जी वी आर नॉट गेटिंग फ्रॉम दिस फॉसिल फ्यूल. आता हीट एनर्जी आपल्याला फॉसिल फ्यूलमधनं भेटत नाही, तर जे आपण आता फ्युजन रिॲक्शन बघितली तर त्या फ्युजन रिॲक्शनमधनं हाय अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते, इलिमिनेट होते. आणि त्या एनर्जीचा आपण हीट एनर्जीचा आपण वॉटरला असा हीट करण्यासाठी यूज करतो. आणि परत स्टीम फॉर्म झाल्यानंतर ही जी पुढची प्रोसेस आहे, ही पुढची प्रोसेस सेम ॲज लाईक दी थर्मल पॉवर प्लॅन्ट. फक्त न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये चेंज काय होतं आहे की ही जी फ्युजन प्रोसेस तुम्ही घडून आणताय ती फ्युजन प्रोसेस काय आहे, चेंज आहे. म्हणजेच काय म्हणतोय मी की न्यूक्लिअर फ्युजन होणार आहे, न्यूक्लिअरचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे. आणि न्यूक्लिअर फ्युजनमधनं तुम्हाला हाय अमाऊंट काय भेटणार आहे, हीट एनर्जी भेटणार आहे, बरोबर. आणि या हीट एनर्जी तुम्ही कोणाला सप्लाय करणार आहे, वॉटरला सप्लाय करणार आहे. आणि वॉटरला सप्लाय केल्यानंतर इट विल गेट कन्वर्टेड इन टू दी स्टीम. आणि नंतर पुढची जी प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस टर्बाईन मूव्ह होणार, त्याच्यानंतर जनरेटर मूव्ह होणार आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार. ही प्रोसेस काय आहे, सेम आहे. ओके, क्लिअर झालं. सो दिस इज नथिंग बट दी बेसिक्स ऑफ दी न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट. ही काय आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टचं एक काय आहे, बेसिक आहे. क्लिअर होतं आहे का.
आता इथं जे ॲक्च्युली जेवढं कोलची अमाऊंट आहे ती कोलची जेवढी आपल्याला अमाऊंट यूज करावी लागते ही जी फॉसिल फ्यूलची जेवढी अमाऊंट यूज करावी लागते इन ऑर्डर टू प्रोड्यूस दी इलेक्ट्रिसिटी त्याच्यापेक्षा खूप कमी अमाऊंट आपल्याला काय करावं लागते ह्या फ्युजन प्रोसेसमध्ये म्हणजे आपण जे फ्यूल यूज करतो युरेनियम 23592 याची खूप कमी अमाऊंट यूज करावी लागते. म्हणजे तुम्ही जर कम्पेअर जर केलं तर मी म्हणू शकतो की 1 kg युरेनियमपासून 1 kg ऑफ युरेनियम 1 kg ऑफ युरेनियम प्रोड्युसेस as much heat as produced by 4500 tons of high grade coal. म्हणजे तुम्ही 4500 टन एवढा हाय ग्रेड कोल जर यूज केला तर त्याच्यापासून तुम्हाला जेवढी हीट एनर्जी भेटणार आहे तेवढीच 1 kg युरेनियमपासून भेटणार आहे. म्हणजे बघा देर इज अ लॉट ऑफ ह्यूज डिफरन्स बिटवीन दी फॉसिल फ्यूल अँड दी न्यूक्लिअर एनर्जी. ओके, क्लिअर होतं आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतोय की जी कॉस्ट जी लागते तुमची इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी विथ द हेल्प ऑफ दी न्यूक्लिअर पॉवर प्लांट इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर टू दी कन्व्हेन्शनल पॉवर प्लांट. ओके, लेट्स सी दी ब्लॉक डायग्राम. आता ॲक्च्युली ब्लॉक डायग्राम बघू आपण की ॲक्च्युली न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये कोणती प्रोसेस होते. बरोबर, जसं आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये बघितलं होतं की कोणती प्रोसेस तिथं आपल्याला बघायला भेटते. सेम आपण इथं बघूया की ॲक्च्युली हाऊ दॅस न्यूक्लिअर पॉवर प्लांट इज गेटिंग वर्किंग ओव्हर देअर. ओके, आता इथं बघा तुम्ही जर न्यूक्लिअर पॉवर प्लांटची जर ब्लॉक डायग्राम जर इथं बघितली तर बघा सगळ्यात अगोदर काय करणार आहे तुम्ही हे जे आहे तुमचं दिस इज नथिंग बट दी रिॲक्टर. ओके, हे काय आहे दिस इज नथिंग बट दी रिॲक्टर. हे एक रिॲक्टर आहे आणि ह्या रिॲक्टरमध्ये तुमच्या सगळ्या न्यूक्लिअर फिजनच्या प्रोसेस होत असतात. बरोबर, आता मी बेसिक सगळं क्लिअर केलेलं आहे. फिजन काय आहे किंवा बाकीचे तुमचे न्यूक्लिअर तुमचे फ्यूल कोणकोणते आहे किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते रिॲक्शन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द केमिकल अँड न्यूक्लिअर रिॲक्शन. आता इथं बघा इथं जर तुम्ही जर बघितलं तर इथं ॲक्च्युली बघितलं तर रिॲक्टर आहे. ह्या रिॲक्टरमध्ये ॲक्च्युली हा जो तुम्हाला दिसतो आहे दिस इज नथिंग बट दी कंप्लीट रिॲक्टर. ओके, हा काय आहे तुमचा कंप्लीट रिॲक्टर आहे. आता ह्या रिॲक्टरमध्ये कोणते प्रोसेस होत असतात जे काही तुमची फ्युजन प्रोसेस मी सांगितलेली आहे की ज्याच्यामधनं आपल्याला काय असते हाय अमाऊंट ऑफ काय भेटते हीट एनर्जी भेटते. ओके, हाय अमाऊंट ऑफ हीट एनर्जी भेटते. ती फ्युजन प्रोसेस इथं घडत असते ह्या रिॲक्टरमध्ये. बरोबर, मग त्या रिॲक्टरमधले जर कंपोनंट बघितले तर मॉडरेटर एक कंपोनंट आहे. फ्युअल रॉड. आता फ्युअल रॉड म्हणजे काय असणार आहे हे तुमचा जो न्यूक्लिअर फ्यूल आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पकडला आपण युरेनियम 23592 तर याचे रॉड आपण इथं काय करत असतो इन्सर्ट करत असतो. बरोबर, की जे त्याचं काय होणार आहे त्याच्या ॲटमवरती न्यूट्रॉन बंबार्ड होऊन त्याच्यापासून आपल्याला फ्युजन प्रोसेस होणार आहे आणि हाय अमाऊंट ऑफ एनर्जी भेटणार आहे. त्याच्यानंतर कंट्रोल रॉड आपण इथं यूज करत असतो. आता ह्या प्रत्येकाचं फंक्शन काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहे बट आय एम जस्ट गिविंग यू दी ओव्हरव्ह्यू. ओके, आता तुम्हाला इथं जर बघितलं तर याच्यामध्ये हे डिफरंट कंपोनंट आहे. तर आपण ॲक्च्युली प्रोसेस कशी घडत असते बघा इथनं जे वॉटर येणार आहे ॲक्च्युली इथं जी हाय अमाऊंट ऑफ स्टीम तयार होणार आहे की हाय अमाऊंट ऑफ जी एनर्जी होणार आहे दॅट एनर्जी गेट ट्रान्सफर टू धिस पाईप. ओके, इथं जे बस दिसतंय तुम्हाला दिस इज नथिंग बट दी हीट एक्सचेंजर. ओके, हे जे तुम्हाला इथं दिसतंय दिस इज नथिंग बट दी हीट एक्सचेंजर. ते काय करणार आहे की जी तुमची फ्युजन प्रोसेसमध्ये हाय अमाऊंट ऑफ जी हीट एनर्जी तयार झालेली आहे त्याला वॉटरला ट्रान्सफर करणार आहे. हे जे मला ब्ल्यू कलरमध्ये जे दिसतंय दिस इज नथिंग बट दी वॉटर. मग वॉटरला ट्रान्सफर केल्यानंतर वॉटर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे स्टीममध्ये कन्वर्ट होणार आहे आणि ही स्टीम काय करणार आहे या टर्बाईनला काय करणार आहे मूव्ह करायला मदत करणार आहे. मग हा टर्बाईनचा रॉड इथं मूव्ह झाला तर ऑब्वियसली हा जो अल्टरनेटर आहे किंवा जनरेटर आहे त्याचा रॉड रोटेट होणार आहे आणि ऑब्वियसली इथं काय होणार आहे इलेक्ट्रिसिटी विल ग्रेट प्रोड्यूस ओव्हर देअर. इथं काय होणार आहे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार आहे. क्लिअर झालं. सो दिस इज नथिंग बट दी फंक्शन. मग आता जी स्टीम जी टर्बाईनमधनं बाहेर पडणार आहे ती स्टीम बाहेर पडल्यानंतर त्याची परत आपण हीट एनर्जी काय करणार आहे ॲब्झॉर्ब करणार आहे जसं आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये करत होतो विथ द हेल्प ऑफ दिस कूलिंग टावर. ओके, आणि ॲब्झॉर्ब केल्यानंतर परत जे कूल झालेलं जे वॉटर आहे त्याला विथ द हेल्प ऑफ दिस फीड पंप त्याला परत काय करणार आहे हीट एक्सचेंजरमध्ये सप्लाय करणार आहे आणि परत तो काय करणार आहे हीट एक्सचेंजर इथं जी न्यूक्लिअर फ्युजनमध्ये तयार झालेली एनर्जी वॉटरला ट्रान्सफर करणार आहे आणि परत स्टीम फॉर्म होऊन तो काय होणार आहे टर्बाईनकडे जाणार आहे. क्लिअर झालं. आता याच्यामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट काय आहे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने याच्यामध्ये जे काही तुमचं प्रत्येक जो कंपोनंट आहे म्हणजे इथं जर बघितलं तुम्ही तर मॉडरेटर आहे त्याच्यानंतर फ्यूल रॉड आहे त्याच्यानंतर कंट्रोल रॉड आहे तुमचं हीट एक्सचेंजर असेल त्याच्यानंतर पंप असेल ओके कूलिंग टावर असेल तर याचे जे फंक्शन्स आहेत इट फंक्शन्स आर इम्पॉर्टंट. किंवा तुम्ही फ्यूल रॉड म्हणून यूज करताना कोणत्या रॉडला यूज करणार किंवा मॉडरेटर म्हणून कोणत्या तुमचं तुम्ही काय यूज करणार कंट्रोल रॉड म्हणून काय यूज करणार किंवा त्याचं फंक्शन काय आहे दिस इज इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, सो विल सी इन डिटेल वन बाय वन. ओके, फर्स्ट विल डिस्कस अबाउट दी फ्यूल. फर्स्ट आपण काय करूया ह्या फ्यूल विषयी डिस्कस करूया की ज्यावेळेस तुम्ही न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये फ्यूल म्हणून कशाचा यूज करणार आहे. ओके, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की फ्यूल म्हणून जो आपण यूज करत आहे तर फ्यूल म्हणून आपण जनरली यूज करताना कशाचा यूज करतोय युरेनियम जो नॅचरली ऑकरिंग युरेनियम आहे दॅट इज नथिंग बट दी युरेनियम 235 दिस युरेनियम
235 जो आहे युरेनियम 23592 याचा आपण काय करणार आहे यूज करणार आहे. ओके, जनरली युरेनियम जो आहे जो फिजन प्रोसेस जी युरेनियम 23592 ची होणार आहे, आपण याला जर फ्यूल म्हणून यूज करत असेल तर ऑब्वियसली याची काय होणार आहे फिजन प्रोसेस होणार आहे. आणि याची फिजन प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला भेटत असतं प्लुटोनियम 23994 प्लस युरेनियम 23392. ओके, याच्यामधून आपल्याला हे प्रोडक्ट भेटू शकता. ओके, याला आपण फ्यूल म्हणून काय करतो असतो यूज करत असतो. आता जो थोरियम जो 232 आहे, थोरियम 232 90 हा जो आहे हा जनरली फॉर्म होतो फ्रॉम द ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रॉन बाय युरेनियम 23592. ओके, म्हणजे युरेनियम 23592 जो आहे त्यानं जर एक न्यूट्रॉन जर ॲब्झॉर्ब केला तर त्याच्यापासून आपल्याला काय भेटणार आहे विल गेट दिस थोरियम 23290. ओके, याच्यावरती एक्झाममध्ये MCQ फॉर्म होऊ शकतो की युरेनियम 23592 मध्ये जर आपण 1 न्यूट्रॉन जर ॲब्झॉर्ब केला तर त्याच्यापासून प्रोडक्ट काय भेटेल आपल्याला थोरियम 23290. ओके, सो आता हे जे त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला जे डिस्कस करायचं आहे रिॲक्टर. बघा आता हे जे फ्यूल जे आहे हे फ्यूल आहे ते त्याची रिॲक्शन कुठं होणार आहे ह्या रिॲक्टरमध्ये इथं होणार आहे. बरोबर, ह्या रिॲक्टरमध्ये इथं काय होणार आहे ही सगळी रिॲक्शन होणार आहे. आणि ही रिॲक्शन ज्यावेळेस रिॲक्टरमध्ये होणार आहे तर रिॲक्शन होताना आता हे जे रिॲक्टर आहे हे रिॲक्टर दोन टाईपचे रिॲक्टर असू शकतात. जे रिॲक्टर जे आहे दिस रिॲक्टर कॅन बी ऑफ टू टाईप. ओके, दिस रिॲक्टर कॅन बी ऑफ टू टाईप. वन इज नथिंग बट युअर होमोजिनियस रिॲक्टर, वन इज नथिंग बट युअर homogeneous reactor, and another is nothing but the heterogeneous reactor. Now what is this homogeneous reactor and what is this heterogeneous reactor? This homogeneous reactor are nothing but the uranium and carbon are mixed uniformly and used in the form of the rods of the plates. म्हणजे ज्यावेळेस आपण फ्यूल यूज करणार आहे, आता इथं बघा आपण फ्यूलचे रॉड इन्सर्ट केलेले आहे. बरोबर, हे फ्यूलचे काय करतोय आपण फ्यूल रॉड इथं इन्सर्ट करतोय. मग फ्यूलचे रॉड इन्सर्ट करताना आपण जर युरेनियम आणि कार्बन युनिफॉर्मली मिक्स करून जर इफ यू आर युजिंग दी uranium and carbon are mixed uniformly त्याला युनिफॉर्मली मिक्स करून जर फ्यूल रॉडच्या फॉर्ममध्ये जर यूज करत असाल तर दॅट विल बी कॉल्ड एज अ होमोजिनियस रिॲक्टर. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे होमोजिनियस रिॲक्टर. बट फ्यूल युज्ड इन दी फॉर्म ऑफ दी रॉड अँड मॉडरेटर सराउंडिंग जर त्याला असेल, म्हणजे इथं जर बघितलं आपण इफ यू सी हिअर इथं काय आहे की फ्यूल रॉड यूज केलेले आहे आणि त्या फ्यूल रॉडला काय केलेलं आहे या फ्यूल रॉडला ह्या मॉडरेटरनं काय केलेलं आहे सराउंड केलेला आहे. बरोबर, म्हणजेच फ्यूल रॉड इन दी फॉर्म ऑफ दी फ्यूल जर तुम्ही इन दी फॉर्म ऑफ दी रॉड यूज करत असाल आणि त्याला मॉडरेटरनं सराउंड केलेला असेल तर दॅट विल बी कॉल्ड ॲज दिस हेट्रोजिनियस रिॲक्टर. त्याला काय म्हणणार आहे तुम्ही हेट्रोजिनियस रिॲक्टर म्हणणार आहे. बरोबर, जनरली जे फ्यूल रॉड असतात दिस फ्यूल रॉड जे आहे फ्यूल रॉड आर गेट्स क्लॅड म्हणजे काय त्याला सराउंडिंगनं त्याला कवर दिलेलं असतं. क्लॅड विथ डिफरंट टाईप ऑफ दी मेटल सच एज ॲल्युमिनियम ऑर स्टील ऑर वी कॅन से झिरकोनियम. ओके, झिरकोनियमचा पण आपण जनरली त्याला कव्हर करण्यासाठी यूज करतो असतो फ्यूल रॉडला इन ऑर्डर टू प्रिव्हेंट फ्रॉम करोजन. ओके, टू प्रिव्हेंट फ्रॉम करोजन. क्लिअर होत आहे, करोजनपासून प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय यूज करू शकतो ॲल्युमिनियम, स्टील किंवा झिरकोनियम. ओके, दिस इज द इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतर नेक्स्ट जो इम्पॉर्टंट कंपोनंट आहे तुमचा न्यूक्लिअर पॉवर प्लांटमधला दॅट इज नथिंग बट दी मॉडरेटर. ओके, मॉडरेटर. आता हा जो मॉडरेटर आहे ह्या मॉडरेटरचे काय फंक्शन आहे लेट्स डिस्कस. ओके, सी हिअर दी नेक्स्ट पॉईंट ऑर नेक्स्ट कंपोनंट ऑफ द न्यूक्लिअर पॉवर प्लांट दॅट इज नथिंग बट दी मॉडरेटर. मग आता हा मॉडरेटर काय असतो दिस मॉडरेटर वी आर युजिंग इन ऑर्डर टू रिड्यूस द कायनेटिक एनर्जी ऑफ दी फास्ट न्यूट्रॉन विद इन दी फ्रॅक्शन ऑफ दी सेकंड टू मेंटेन दी फिजन चेन रिॲक्शन. ओके, म्हणजे बघा आपण बघितलं होतं की जे फिजन चेन रिॲक्शन आहे ते फिजन चेन रिॲक्शन ह्या युरेनियम 23592 वरती ज्यावेळेस तुम्ही एक न्यूट्रॉन काय करणार आहे बंबार्ड करणार आहे, 1 न्यूट्रॉनला ज्यावेळेस बंबार्ड करणार आहे त्याच्यावरून आपल्याला झेनॉन आणि काय भेटत होतं स्ट्रॉन्टियम भेटत होतं आणि याच्यामध्येच प्लस काय भेटत होते 2 न्यूट्रॉन भेटत होते. हे 2 न्यूट्रॉन परत काय होत होते परत या युरेनियमवरती काय करत होते अटॅक करत होते. मग आता ही प्रोसेस काय असणार आहे कंटिन्युअसली चालू असणार चेन रिॲक्शन विल बी देअर. मग ही कंटिन्युअस रिॲक्शन जर आपल्याला थांबवायची असेल तर त्यासाठी आपण मॉडरेटरचा यूज करत असतो. हा मॉडरेटर काय करत असतो दिस मॉडरेटर इज नथिंग बट दी मटेरियल used to reduce the kinetic energy of the fast neutron. ओके, हे जो न्यूट्रॉन जो आपला याच्यावरती बंबार्ड होतोय हा न्यूट्रॉन जो बंबार्ड होतोय याची कायनेटिक एनर्जी जर रिड्यूस करायची असेल तर त्यासाठी आपण ह्या मॉडरेटरचा यूज करत असतो. मटेरियल युज्ड टू रिड्यूस द कायनेटिक एनर्जी ऑफ द फास्ट न्यूट्रॉन within
the fraction of second, within the fraction of a second to maintain the fission chain reaction, obviously तुम्ही न्यूट्रॉनला जर कंट्रोल केलं तर ऑब्वियसली तुम्ही त्या फिजन चेन रिएक्शनला काय करणार आहे, कंट्रोल करणार आहे. ओके, याच्यामध्ये मी जे पण फंक्शन सांगतोय प्रत्येक कंपोनंटचे, आता मी इथं मॉडरेटरचं फंक्शन सांगितलं, काय करतंय ते इट इज रिड्युसिंग द कायनेटिक एनर्जी ऑफ द न्यूट्रॉन्स. ओके, तर हे फंक्शन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही जे पण मॉडरेटर म्हणून यूज करणार आहे, तर मॉडरेटर म्हणून यूज करताना जे पण मटेरियल यूज करणार आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय असल्या पाहिजे, म्हणजे कोणत्या मटेरियलला तुम्ही मॉडरेटर म्हणून यूज करणार, त्याच्या मॉडरेटरच्या कॅरेक्टरिस्टिक आहे ते आपण असं सांगू शकतो की इट शुड बी रेजिस्टंट टू करोजन. तो काय असला पाहिजे, करोजनला रेजिस्ट करणारा असला पाहिजे. इट शुड बी रेजिस्टंट, प्रोव्हाइड रेजिस्टंट टू करोजन. देन वी कॅन से इट शुड हॅव द हाय मेल्टिंग पॉईंट. ओके, इट शुड हॅव द हाय मेल्टिंग पॉईंट. देन वी कॅन से इट शुड हॅव द हाय केमिकल स्टॅबिलिटी. ओके, त्याची केमिकल स्टॅबिलिटी काय असली पाहिजे, हाय असली पाहिजे. देन इट शुड बी नॉन ॲब्झॉर्बंट ऑफ न्यूट्रॉन. आपल्याला फक्त न्यूट्रॉनची कायनेटिक एनर्जी कमी करायची आहे, त्याला ॲब्झॉर्ब नाही करायचं आहे. ओके, कारण न्यूट्रॉनला जर इथं मॉडरेटरनं जर ॲब्झॉर्ब करून घेतलं, ह्या न्यूट्रॉन जो इथं बाहेर पडतोय त्याला जर मॉडरेटरनं ॲब्झॉर्ब करून घेतलं तर ते चेन रिॲक्शन काय होईल, कम्प्लिटली स्टॉप होऊन जाणार आहे. बरोबर, सो इट शुड बी नॉन ॲब्झॉर्बंट ऑफ द न्यूट्रॉन. मग आता कोणकोणते मटेरियल असे आहे की त्याला तुम्ही मॉडरेटर म्हणून यूज करता. जनरली हायड्रोजन असेल, त्याच्यानंतर ड्यूटोरियम असेल, किंवा त्याच्यानंतर नायट्रोजन असेल, देन कार्बन कॅन बी देअर, ऑर इट कॅन बी हेवी वॉटर. ओके, हेवी वॉटर हे सगळे काय आहे, दिस इज नथिंग बट द एक्झाम्पल ऑफ द मॉडरेटर, किंवा ह्या मटेरियलला तुम्ही मॉडरेटर म्हणून यूज करू शकता. त्याच्यानंतर बेरियमला पण तुम्ही मॉडरेटर म्हणून यूज करू शकता. ओके, जनरली जे ऑर्डिनरी वॉटर आहे, ऑर्डिनरी वॉटरला पण आपण जनरली ऑर्डिनरी जे वॉटर आहे दॅट इज नथिंग बट द H2O, त्याला पण आपण ॲज अ मॉडरेटर म्हणून यूज करू शकतो. पण ते आपण तेव्हाच यूज करतो ज्यावेळेस आपण त्याला विथ दी आपण एनरिच युरेनियम बरोबर आपण त्याला काय करत असतो, यूज करत असतो. एनरिच युरेनियममध्ये फर्दर त्याची कायनेटिक एनर्जी काय केलेली असते, किंवा एनर्जी काय केलेली असते, एनहान्स केलेली असते. बरोबर, जर एनरिच युरेनियम बरोबर तुम्हाला मॉडरेटर म्हणून यूज करायचं असेल तर ऑर्डिनरी वॉटरला तुम्ही यूज करू शकता. बरोबर, पण नॅचरल युरेनियम ॲज अ फ्यूल म्हणून तुम्ही यूज करताय आणि तुम्हाला आता मॉडरेटर यूज करायचं आहे, तर तुम्ही हे जे वरती दिलेले जे मॉडरेटर आहे त्याला ॲज अ मॉडरेटर म्हणून यूज करू शकता विथ दिस नॅचरल युरेनियम. क्लिअर होतं आहे का. जर तुमचं एनरिच युरेनियम असेल तर कोणाला यूज म्हणून करणार तुम्ही, मॉडरेटर म्हणून ऑर्डिनरी वॉटरला. आणि जर तुमचं नॅचरल युरेनियम असेल तर ह्या जे वरती दिलेले आहे हायड्रोजन, ड्यूटेरियम, नायट्रोजन, कार्बन किंवा हेवी वॉटर, तर त्याला ॲज अ तुम्ही मॉडरेटर म्हणून काय करणार आहे, यूज करणार आहे. ओके, क्लिअर होतं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला जे डिस्कस करायचं आहे, नेक्स्ट जो कंपोनंट इथं जर बघितलं तुम्ही तर ह्या न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये जो नेक्स्ट इम्पॉर्टंट कंपोनंट आहे त्याचे नथिंग बट दिस कंट्रोल रॉड. ओके, आता ह्या कंट्रोल रॉडचं काय फंक्शन आहे, लेट्स डिस्कस दी फंक्शन ऑफ दिस कंट्रोल रॉड. ओके, किंवा कंट्रोल रॉड आपण कशाला कोणत्या मटेरियलला आपण कंट्रोल रॉड म्हणून यूज करू शकतो, किंवा त्याचं फंक्शन काय आहे. ॲक्च्युली हे कंट्रोल रॉडचं जे 3 फंक्शन्स आहे, इट इज यूज टू स्टार्ट दी न्यूक्लिअर चेन रिॲक्शन. आता बघा, न्यूक्लिअर चेन रिॲक्शन स्टार्ट करायची म्हणजेच काय करायचं, तुम्हाला न्यूट्रॉनची काय करायची, बंबार्डिंग करायची आहे. म्हणजे हे फर्स्ट फंक्शन आहे की कंट्रोल रॉड यूज करू शकतो त्यासाठी, कशासाठी, टू स्टार्ट दी न्यूक्लिअर चेन रिॲक्शन. सेकंड मी असं म्हणू शकतो की टू मेंटेन चेन रिॲक्शन ॲट अ स्टेडी स्टेट. ओके, जर आपल्याला जी चेन रिॲक्शन होती आहे तिची जर त्याचा फ्लो जर मेंटेन करायचा असेल किंवा कंटिन्युअसली चेन रिॲक्शन होऊन द्यायची असेल तर त्याच्यासाठी पण कंट्रोल रॉडचा यूज होतो. त्याच्यानंतर किंवा स्टेडी स्टेट म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुमचं न्यूट्रॉनची हाय अमाऊंट वाढली, न्यूट्रॉनची अमाऊंट वाढली आणि चेन रिॲक्शन आता तुमची खूप फास्ट होते आणि हाय अमाऊंट ऑफ एनर्जी लिबरेट होते, त्याला कमी करण्यासाठी पण न्यूट्रॉन रॉड कंट्रोल रॉडला यूज करू शकता. किंवा आता असं वाटतंय की जी चेन रिॲक्शन ती खूप कमी अमाऊंटमध्ये होते आणि खूप कमी अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडते, तर त्यावेळेस पण कंट्रोल रॉडचा तुम्ही यूज करून त्या रिॲक्शनला काय करू शकता, पुश करू शकता. ओके, सो मेंटेन दिस रिॲक्शन ॲट अ स्टेडी स्टेट आपण काय करू शकतो, कंट्रोल रॉडचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर टू शट डाऊन दी रिॲक्टर, टू शट डाऊन reactor automatically at emergency condition. ओके, at emergency condition. ओके, तर त्यावेळेस पण म्हणजे तुमची चेन रिॲक्शन जी आहे त्याला आता तुम्ही कम्प्लिटली स्टॉप जर करायचं असेल तर त्याचा पण आपण कंट्रोल रॉडचा यूज करून त्याला स्टॉप करू शकतो. ओके, त्याच्यामुळं आता मला सांगा, तुम्हाला जर चेन रिॲक्शन जर स्टॉप करायची असेल तर मला सांगा चेन रिॲक्शन कशामुळे होत होती. इट इज जस्ट बिकॉज ऑफ दी बंबार्डिंग ऑफ दिस न्यूट्रॉन. ओके, जे न्यूट्रॉन होते ते
न्यूट्रॉन हे युरेनियमवरती बॉम्बार्ड होत होते आणि त्याच्यामुळे तुमची चेन रिॲक्शन होत होती. आता यावर जर स्टॉप करायचं असेल तर ह्या न्यूट्रॉनला तुम्हाला काय करावं लागेल, गायब करावं लागेल. आणि ह्या न्यूट्रॉनला जर गायब करायचं असेल म्हणजे या न्यूट्रॉनला ॲब्झॉर्ब करावं लागेल. मग हे न्यूट्रॉनला ॲब्झॉर्ब जर करायचं असेल तर ऑब्व्हियसली हे जे कंट्रोल रॉड जे तुम्ही यूज करता इथं, हे कंट्रोल रॉड असं मटेरियल पाहिजे की इट मस्ट हॅव व्हेरी हाय ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी ऑफ द न्यूट्रॉन. ओके, ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी फॉर न्यूट्रॉन. ओके, म्हणजे न्यूट्रॉनला ॲब्झॉर्ब करण्याची त्याची कॅपॅसिटी खूप जास्त पाहिजे तरच तो काय करू शकेल, इट विल स्टॉप दी रिॲक्शन. ओके, आता जे कॉमनली मटेरियल जे यूज केलं जातं ॲज अ कंट्रोल रॉड, कोणकोणतं मटेरियल आहे, कॅडमियमला तुम्ही ॲज अ कंट्रोल रॉड म्हणून यूज करू शकता. त्याच्यानंतर बोरॉनला तुम्ही ॲज अ कंट्रोल रॉड म्हणून यूज करू शकता. किंवा जे हाफ नियम आहे त्या हाफ नियमला पण तुम्ही काय करू शकता, यू कॅन यूज इट ॲज अ कंट्रोल रॉड. ओके, सो दीज आर दी सम मटेरियल यू कॅन यूज ॲज अ कंट्रोल रॉड. ओके, नेक्स्ट जे आपल्याला बघायचं आहे दॅट्स नथिंग बट दी शिल्डिंग. ओके, जे तुम्ही न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये बघितलं होतं शिल्डिंग. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस शिल्डिंग. जे शिल्डिंग जे तुमचं रिॲक्टरच्या साईडला जे प्रोव्हाइड केलेलं आहे दॅट वी आर युजिंग. ओके, इथं जर तुम्ही जर बघितलं इन दी न्यूक्लिअर पॉवर प्लांट, इथं जर बघितलं तर हे जे साईडला जे कवर इथं दिलेलं आहे, दिस कवर इज नथिंग बट दी शिल्डिंग. ओके, दिस इज नथिंग बट दी शिल्डिंग. मग आता हे शिल्डिंगचं यूज केलं काय आहे, ऑब्व्हियसली यू नो दॅट शिल्ड वी आर युजिंग इन ऑर्डर टू स्टॉप सम रिॲक्शन्स. ओके, किंवा बाहेर एन्व्हायरमेंटला किंवा बाहेरच्या ॲटमॉस्फिअरला काही प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळे आपण काय करू शकतो, त्या शिल्डिंगला यूज करत असतो. मग आता शिल्डिंग म्हणून यूज करताना इफ यू आर युजिंग दी रेडिएशन जे आहे ते रेडिएशनला इफिशियंटली ॲब्झॉर्ब करण्यासाठी आपण शिल्डिंग यूज करत असतो इन ऑर्डर टू ॲब्झॉर्ब दी रेडिएशन इफिशियंटली. ओके, सो टू ॲब्झॉर्ब दी रेडिएशन इफिशियंटली आपण काय करत असतो, शिल्डिंगला यूज करत असतो. ओके, मग आता शिल्डिंग म्हणून तुम्ही कोणतं मटेरियल यूज करणार, जसं आपण बघितलं की मॉडरेटरमध्ये मटेरियल यूज करत होतो, कंट्रोल रॉड म्हणून काही मटेरियल यूज करत असतो. इफ यू सी हिअर दी शिल्डिंग जी प्रोव्हाइड करणार आहे ते शिल्डिंगमध्ये आपण जे जे काही मटेरियल यूज करणार आहे जनरली कॉन्क्रीट अँड स्टील इज यूज्ड ॲज द मटेरियल ओव्हर हिअर. ओके, तुम्ही काय करत असता, इनर लाइनिंग प्रोव्हाइड करत असता. आणि नियर अबाउट इनर लाइनिंग जे आहे दिस इनर लाइनिंग अबाउट 50 to 60 सेंटीमीटरची तुम्ही इनर लाइनिंग प्रोव्हाइड करता ऑफ दी स्टील प्लेट. आणि त्याच्यावरती काय करत असता तुम्ही, यू आर गिविंग दी लेअर ऑफ दिस कॉन्क्रीट ओव्हर देअर. ओके, नेक्स्ट जो आपल्याला जे इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करायचा आहे दॅट इज नथिंग बट दी रिॲक्टर वेसल. ओके, रिॲक्टर वेसल की ज्याच्यामध्ये तुमची न्यूक्लिअर रिॲक्शन घडते. आता हे रिॲक्टर जे आहे त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक असली पाहिजे. दिस रिॲक्टर वेसल शुड हॅव दी कॅपॅसिटी टू विस्टँड ॲट अ व्हेरी हाय प्रेशर. ओके, सो नियर अबाउट ग्रेटर दॅन 200 बार्स एवढं प्रेशरला तो काय करू शकला पाहिजे, इट शुड रेजिस्ट दिस अमाऊंट ऑफ हाय प्रेशर. ओके, एवढा हाय अमाऊंटचा प्रेशर जर तो रेजिस्ट करू शकत असेल तर देन ओनली वी कॅन यूज इट ॲज अ रिॲक्टर वेसल. ओके, सो नेक्स्ट जे आहे की जे रिॲक्टर आहे वेगवेगळ्या टाईपचे रिॲक्टर आपण तिथे यूज करू शकतो. ओके, ऑन द बेसिस ऑफ द डिफरंट पॅरामीटर्स आर देअर. हे जे रिॲक्टर आहे त्याचे वेगवेगळे टाईप्स आहे आणि ते वेगवेगळे जे बेसिस आहे ते वेगवेगळ्या बेसिसवरती आपण काय केलेले हे रिॲक्टर क्लासिफाय केलेलं आहे. ओके, जे फर्स्ट जर बघितलं तर न्यूट्रॉन एनर्जीच्या बेसिसवरती आपण क्लासिफाय केलेलं आहे. त्याच्यानंतर फ्यूलच्या बेसिसवरती क्लासिफाय केलेलं आहे. थर्ड जर बघितलं आपण मॉडरेटरच्या बेसिसवरती क्लासिफाय केलेलं आहे. आणि फोर्थ जर बघितलं आपण तर वी आर क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ द कूलंट ओव्हर हिअर. ओके, जे न्यूट्रॉन एनर्जी आहे, इफ देअर इज अ हाय अमाऊंट ऑफ एनर्जी वी आर युजिंग दी फास्ट रिॲक्टर देअर, और वी आर युजिंग द थर्मल रिॲक्टर. ओके, हे जे क्लासिफिकेशन आहे दिस इज इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतर फ्यूल म्हणून जर यूज करत असाल तर नॅचरल फ्यूल रिॲक्टर तुम्ही यूज करू शकता. ओके, नॅचरल फ्यूल रिॲक्टर, और यू कॅन यूज दी एनरिच्ड युरेनियम ॲज अ रिॲक्टर. ओके, एनरिच युरेनियम ॲज अ फ्यूल म्हणून जर तुम्ही यूज करत असाल तर देन यू विल यूज दिस एनरिच्ड युरेनियम रिॲक्टर. ओके, त्याच्यानंतर मॉडरेटरच्या बेसिसवरती आपण अगेन वी आर क्लासिफाय दिस रिॲक्टर ॲज अ वॉटर मॉडरेटर. म्हणजे मॉडरेटर म्हणून तुम्ही जर वॉटरचा यूज करत असाल तर इट विल बी कॉल्ड ॲज अ वॉटर मॉडरेटर. त्याच्यानंतर हेवी वॉटरचा जर तुम्ही ॲज अ मॉडरेटर म्हणून यूज करत असाल तर इट विल बी अ हेवी वॉटर मॉडरेटर रिॲक्टर. त्याच्यानंतर ग्राफाईटचा जर तुम्ही ॲज अ मॉडरेटर म्हणून यूज करत असाल तर इट विल बी नथिंग बट द ग्राफाईट मॉडरेटर. आणि बेरिलियमचा जर तुम्ही यूज करत असाल ॲज अ मॉडरेटर इट विल बी नथिंग बट द बेरिलियम मॉडरेटर रिॲक्टर. ओके, आणि लास्ट जे आहे कूलंट, दिस कूलंट इज नथिंग बट दी लिक्विड वी आर युजिंग टू ॲब्झॉर्ब दी हीट एनर्जी ऑफ दिस स्टीम. ओके, इथं जर तुम्ही इफ यू सी इन दी डायग्राम, इथं जर डायग्राममध्ये जर बघितलं तर इफ यू सी इन दी
इफ यू सी हिअर इन दी ब्लॉक डायग्राममध्ये जर बघितलं तर इथं आपण काय करत होतो, ॲट दिस सेक्शन वी आर जस्ट ॲब्झॉर्बिंग. इथं जर बघितलं तर ॲट दिस सेक्शन वी आर जस्ट ॲब्झॉर्बिंग the heat energy of this steam in order to cool or condense the water. ओके, मग ते कुलंट म्हणून तिथं तुम्ही काय यूज करताय, ऑन द बेसिस ऑफ दॅट आपण काय केलेलं आहे, रिॲक्टर काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. बरोबर. मग कोणकोणते तुम्ही वॉटरला जर ॲज अ कुलंट म्हणून यूज करत असाल तर इट विल बी वॉटर कूल रिॲक्टर. अँड इफ यू आर युझिंग गॅस ॲज अ कुलंट देन इट विल बी नथिंग बट युअर, तिथं काय असणार आहे, इट विल बी अ गॅस कुलंट रिॲक्टर. ओके, इथं जर बघितलं तर कुलंट विल बी वॉट, इट विल बी युअर वॉटर कुलंट रिॲक्टर विल बी देअर, ऑर इट कॅन बी अ गॅस कुलंट रिॲक्टर. ओके, हे जे रिॲक्टरचे टाईप्स आहे दीज आर इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. याच्यावरती डायरेक्टली MCQ फॉर्म होऊ शकतं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी न्यूक्लिअर पॉवर प्लांट. हे सगळं जे डिस्कशन होतं दिस वॉज ऑल अबाउट दी न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आपण त्याचे कंपोनंट बघितलेले आहे आणि याच्यामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय काय इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे दॅट इज नथिंग बट हे जे काही न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे कंपोनंट आहे, हे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे कंपोनंट आणि त्याचं जे फंक्शन आहे किंवा त्याला कोणत्या मटेरियलला आपण ॲज अ ते यूज करू शकतो, दॅट इज नथिंग बट दी इम्पॉर्टंट फ्रॉम दी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, सो विल स्टॉप हिअर अँड इन दी नेक्स्ट वी विल डिस्कस दी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. अप टू दिस वी हॅव कवर्ड दी थर्मल पॉवर प्लांट अँड दी न्यूक्लिअर पॉवर प्लांट. ओके, so we'll stop here and in the next we will meet. Okay, so thank you. लय टाइम झाला का चायला, असं किती मिनिटात झाला व्हिडिओ? ते सांगायला लागल्यावर लय राहतं रे सांगायसारखं. होतं की नाही व्हिडिओ तयार? स्टॉप व्हायला डिले कावर लावतं काय नाही, स्टॉप होऊ राहिला. बरेच